सो हाय डियर स्टुडंट्स, सर्कलचा मुलांना हा सेकंड लेक्चर आहे. ऑलरेडी फर्स्ट लेक्चरमध्ये आपण इक्वेशन ऑफ सर्कल इन डिफरंट फॉर्म्स पाहिलेलं. आजच्या लेक्चरमध्ये मेनली जो डिस्कशन आहे ना तो सर्कलच्या टँजंटचा असणार आहे. एक आर्टिकल मला इथे इंट्रोड्यूस करायचा पहा. पोझिशन ऑफ अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू सर्कल, म्हणजे पॉइंट सर्कलच्या आतमध्ये असतो, सर्कलवरती की सर्कलच्या बाहेर, हे कसं ओळखायचं. ओके, आणि याच्यानंतरचा जो पूर्ण डिस्कशन असेल आपल्या या आजच्या लेक्चरचा कंप्लीट डिस्कशन हे फक्त आणि फक्त टँजंट रिलेटेड असणार आहे. यस स्टुडंट्स, सो मी सेशन इथे स्टार्ट करतो. पहा मुलांनो, आर्टिकल काय पहा. आर्टिकल आहे पोझिशन ऑफ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू सर्कल. म्हणजे समजा एखादा पॉइंट तुम्हाला देण्यात आला. से फॉर एक्झाम्पल दॅट पॉइंट इज x1 y1. तो पॉइंट ना मुलांनो x1 आणि y1 आहे. मी म्हणलं ठीक आहे, चलो ओके. सर्कल आहे पहा. सर्कलचं इक्वेशन दिलं आहे x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. हे सर्कलचं इक्वेशन आहे. तर पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे, हा सर्कलचा इक्वेशन आहे. आणि समजा जर का तुम्हाला हे फाइंड करायचं असेल मुलांना की तो पॉइंट सर्कलच्या बाहेर आहे की सर्कलच्या आतमध्ये आहे की एक्झॅक्टली सर्कल वरती आहे, हे जर का तुम्हाला फाइंड करायचं असेल, बरोबर, तर काय केलं पाहिजे. तर लक्षात थोडंसं काय करू शकतो पहा बरं मुलांनो. इथे ना मी एक काम करतो यार. तो जो पॉइंट आहे ना, तो जो दिला गेलेला पॉइंट आहे, तो पॉइंट मी या सर्कलच्या इक्वेशन मध्ये टाकून देतो. अरे टाकून द्या. समजा तो पॉइंट टाकल्यानंतर x च्या की x1, y च्या की y1 समजा जर का मी टाकला आणि हे जर का 0 आला, याचा असा अर्थ आहे पॉइंट सॅटिस्फाईज इक्वेशन ऑफ सर्कल. दॅट मीन्स पॉइंट लाईज ऑन दी सर्कल. म्हणजे सर्कलच्या वरतीचा तो पॉइंट आहे, सर्कल वरतीचा तो पॉइंट आहे यार. पॉइंट लाईज ऑन दी सर्कल, बरोबर. ठीक आहे यार. सॅटिस्फाय समजा जर का नाही झाला, सॅटिस्फाय जर का नाही झाला तर काय विषय. तर मग काम करायचं यार. हा सर्कलचा इक्वेशन दिलाय ना त्यांनी तुम्हाला. सर्कलचा सेंटर माहिती आपल्याला -g किंवा -f असतो. म्हणजे सेंटर मिळाला. मी म्हणतो ठीक आहे. मग या दोन पॉइंट मधला मुलांना डिस्टन्स फाइंड करायचा बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स काढा ना या दोन पॉइंट मधला, c to p. आणि समजा तो डिस्टन्स जर का रेडियस पेक्षा जास्त असेल, हा डिस्टन्स रेडियस पेक्षा पण जर का जास्त असेल, दॅट मीन्स दॅट पॉइंट इज आउटसाइड दी सर्कल. इतकं सिंपल आहे, कॉमन सेन्स आहे. तुम्ही म्हणणार रेडियस कसं फाइंड करायचं. अरे सर्कलचं इक्वेशन आहे ना, तुम्हाला माहिती ना, रेडियस ऑफ सर्कल इज अंडर रूट ऑफ g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस ऑफ c. सो रेडियस तुम्ही काढूच शकता, बरोबर ना. सेंटर माहिती, तो पॉइंट माहिती, बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला तुम्ही c to p पण काढू शकता 100%. आणि समजा हा CP जो आहे, म्हणजे हा जो डिस्टन्स आहे ना, या सेंटर पासून त्या पॉइंटचा डिस्टन्स, सेंटर पासून त्या पॉइंटचा डिस्टन्स जर का रेडियस पेक्षा पण छोटा आला, कमी आला, मग समजून घ्या की तो पॉइंट सर्कलच्या आतमध्ये, इंटेरियर पार्टमध्ये. सो इफ CP इज लेसर दॅन रेडियस, दॅट मीन्स पॉइंट इज इनसाइड दी सर्कल. क्लिअर आहे. अँड CP इज इक्वल टू R आहे, म्हणजे ऑन दी सर्कल. अदरवाइज तो पॉइंटनी जर का याला सॅटिस्फाय केलं, दॅट मीन्स इट इज ऑन दी सर्कल. सो आय होप तुम्हाला हे समजलं मी काय बोललो ते. जाऊ पुढे. तर पहा यार, आजच्या लेक्चरचा जो मेन डिस्कशन आहे दॅट इज इक्वेशन ऑफ अ टँजंट टू दी सर्कल. पूर्णपणे मुलांनो आजचं डिस्कशन आहे टँजंट रिलेटेड असणार आहे. आता टँजंटचा काय विषय पहा. 3 गोष्टी आहेत इथं. टँजंट ऍट पॉइंट, ओके, ऑन दी सर्कल. म्हणजे काय माहिती का, समजा सर्कलचं इक्वेशन दिला असतो यार. आता या सर्कलचं इक्वेशन दिलं आहे ना, सर्कलवरती तुम्हाला एक पॉइंट दिलेला असतो आणि त्यांनी म्हणलेलं असतं की यार या सर्कलवरती, या पॉइंटवरती काढा टँजंट, टँजंटचं इक्वेशन काढा, असा विषय इथं, बरोबर. याच्यानंतर कंडिशन ऑफ टँजन्सी, म्हणजे पहा एक सर्कल दिलेला असतो, एक लाईन दिलेली असते. सर्कल दिला, एक लाईन दिली, ओके. आपल्याला हे ओळखायचं असतं की ती लाईन सर्कलची टँजंट आहे की नाहीये. मग त्याच्यासाठी लागत असते कंडिशन ऑफ टँजन्सी. म्हणजे एखादी लाईन सर्कलची टँजंट असण्यासाठी काहीतरी कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे तिने. समजलं तुम्हाला. सर्कलचं इक्वेशन दिलं, लाईनचं इक्वेशन दिलं, आपल्याला हे चेक करायचं वेदर दिस लाईन इज टँजंट टू दिस सर्कल ऑर नॉट, बरोबर. याचं डिस्कशन करणार आहे आपण. अँड देन टँजंट फ्रॉम पॉइंट. फ्रॉम पॉइंट म्हणजे काय माहिती का, सर्कल असतो आणि एक आउटसाइड वाला पॉइंट आहे. सांगा बरं, बाहेरच्या पॉइंटवरून सर्कलला जर का टँजंट ड्रॉ करायचे असतील तर समजतं का रे, अशी एक टँजंट ड्रॉ होते आणि इथून एक टँजंट ड्रॉ होते, असे 2 टँजंट ड्रॉ होतात बाहेरच्या पॉइंटवरतून. समजतं का. बाहेरच्या पॉइंटवरतून या सर्कलला 2 टँजंट ड्रॉ होतात. सो दिस इज टँजंट फ्रॉम पॉइंट, म्हणजे बाहेरच्या फ्रॉम पॉइंट. टँजंट फ्रॉम पॉइंट
बरोबर. आणि हा टँजंट ॲट पॉईंट म्हणजे सर्कल वरतीचा पॉईंट वरती टँजंट. ओके. आणि हा सर्कलच्या बाहेरच्या कोणत्या तरी एका पॉईंट वरतून टँजंटचे इक्वेशन फाइंड करणे. सो मेनली हे टँजंटचं जे डिस्कशन आहे हे या 3 पार्टमध्ये लाईक मी इथे डिवाइड करतोय. येस. त्यातला हा जो पहिला पार्ट आहे ना टँजंट ॲट पॉईंट, हे आपण आता इथे डिस्कस करायला सुरू करू यार. बघा काय, पहिली गोष्ट मी तुम्हाला थोडंसं पाठ करून देतो इथे, त्याच्यानंतर आपण याचं प्रूफ पाहूया. काय विषय, सर्कल आहे यार एक, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस सेंटर जसं की ओरिजिन आहे असा सर्कल आहे हा. सांगा बरं या सर्कलचं इक्वेशन काय असतो मुलांनो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय रे, आर स्क्वेअर. पहा ना सर्कलचा रेडियस आर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर इज द इक्वेशन ऑफ दिस स्टँडर्ड सर्कल. या स्टँडर्ड सर्कलचा हा इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. मी म्हटलं ठीक आहे यार चलो ओके. तर अशा स्टँडर्ड सर्कलवरती जर का पॉईंट घेतला तुम्ही x1 y1 आणि त्या पॉईंटवरती जर का तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचं असेल, टँजंट जर का काढली, टँजंट ॲट पॉईंट x1 y1 ऑन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर टू आर स्क्वेअर वाला स्टँडर्ड सर्कल, तर त्या टँजंटचं इक्वेशन काय असतं माहिती का मुलांना, हे असं असतं पहा. सिंपल आहे, एक्स स्क्वेअरच्या जागी एक्स x1, वाय स्क्वेअरच्या जागी वाय y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर. एक्स x1 प्लस वाय y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर इज द इक्वेशन ऑफ दॅट टँजंट. हे पहिले पाठ करा. ओके. याचं डेरिव्हेशन पाहणारच आहे आपण. पारे पुढे पाहता इथे काय, पण हा असा सर्कल आहे की ज्याचं सेंटर ओरिजिन आहे का नाहीये. हा जनरल सर्कल आहे, म्हणजे जसं की इक्वेशन असतं पहा, काय असतं याचं इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 असं असतं की नाही या सर्कलचं इक्वेशन. बरोबर. आता या सर्कलवरती एक पॉईंट आहे x1 y1 आणि त्या पॉईंटवरती जर का मुलांना तुम्हाला टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं असेल, टँजंट ॲट पॉईंट x1 y1 टू दिस सर्कल. ओके. तर टँजंटचं इक्वेशन असतो पहा, हे पहा, एक्स स्क्वेअरच्या जागी एक्स x1 सेम तिथे जसं गेलं तसं, वाय स्क्वेअरच्या जागी वाय y1 पहा, x1 म्हणजे तो पॉईंट आहे, y1 त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट आहे, प्लस हे पहा g ला g, x ला x, 2x म्हणजे x प्लस x आहे ना, एका x ला x प्लस x1 प्लस f y प्लस y1 and plus c जो है plus c as it is and that is equal to 0. So x x1 plus y y1 plus g bracket x plus x1 f bracket y plus y1 plus c is equal to 0. होईल का हे तुमच्यानी पाठ? पहिली गोष्ट हे पहिले पाठ करा तुम्ही. आता आपण बघूया की हे कसं आलं. ओके. पहा काय मी म्हणतो ठीक आहे चलो, एक सर्कल आहे आपला पहिला केस, हा स्टँडर्ड सर्कल आहे आपला, सेंटर ओरिजिन आहे. मी म्हटलं ठीक आहे यार चलो, आणि एक पॉईंट आहे x1 y1 आणि या x1 y1 या पॉईंटवरती आपल्याला काढायचं आहे टँजंट. म्हटलं ठीक आहे. व्हॉट इज इक्वेशन ऑफ सर्कल, सर्कलचं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. मी म्हटलं ठीक आहे यार चलो ओके. एक काम करा ना, हा जो दिसतोय तुम्हाला हा तर परपेंडिक्युलर असला पाहिजे, टँजंट रेडियसची प्रॉपर्टी, बरोबर ना. मी म्हणतो याचं इक्वेशन फाइंड करायचं आहे मला, टँजंटचं इक्वेशन. टँजंट इज अ लाईन आणि कोणत्याही लाईनचं इक्वेशन मुलांना हाच असतो, y मायनस ऑफ y1 इज इक्वल टू m इंटू एक्स मायनस ऑफ x1. हे कोणत्याही लाईनचं इक्वेशन जर का तुम्ही पाहाल तर तोच असतो यार. मी म्हणलं ठीक आहे यार चलो. सो इज y मायनस ऑफ y1 इज इक्वल टू m इंटू एक्स मायनस ऑफ x1. आता राहतो विषय फक्त या m चा की m काय घ्यायचा, स्लोप. मी म्हणतो स्लोप, टँजंटचं इक्वेशन फाइंड करतो तर टँजंटचा स्लोप घ्या, स्लोप ऑफ टँजंट, स्लोप ऑफ नॉर्मल, कारण की टँजंटला जो परपेंडिक्युलर असतो त्याला नॉर्मल बोलतो आपण. पण तुम्हाला माहिती जर का दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील ना, देन m1 इंटू m2 हॅज टू बी मायनस ऑफ 1. आता मग सांगा मला टँजंटचा स्लोप कसा काढणार. टँजंटचा स्लोप तर माहित नाही यार. नॉर्मलचा स्लोप मुलांना म्हणजे या लाईनचा स्लोप कसा रे, y2 मायनस y1. ओके. म्हणजे y1 मायनस ऑफ 0 डिवाइड बाय x2 मायनस x1 म्हणजे x1 मायनस ऑफ 0 and that is equal to मायनस ऑफ 1. म्हणजे टँजंटचा जो स्लोप आहे ना तो मायनस ऑफ x1 डिवाइड बाय y1 असा बनणार आहे. तोच तर यूज केला मायनस ऑफ x1 बाय y1. हा y1 जातो इथे मल्टिप्लाय y1 मायनस ऑफ y1 y1 चा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस x1 मायनस x1 प्लस मायनस मायनस प्लस x1 स्क्वेअर. सिंपल. हे मायनस x1 आणा इकडे. सो x1 प्लस y1 x1 प्लस y1 इज इक्वल टू x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर. आता विषय काय माहिती का, हा जो x1 y1 पॉइंट आहे यांनी याला सॅटिस्फाय केलं पाहिजे, याला x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. का, कारण की तो पॉइंट त्या सर्कल वरती आहे ना. सो x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअरचा व्हॅल्यू मुलांना आर स्क्वेअर असला पाहिजे. किती, आर स्क्वेअर असला पाहिजे. डन. बरोबर ना. सो झाला ना इक्वेशन. मग या येलो लाईन म्हणजे टँजंटचं इक्वेशन इज x1 प्लस y1 x1 प्लस y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर इज द इक्वेशन ऑफ दिस टँजंट. येलो कलर वाला टँजंटचा तो इक्वेशन असणार आहे मुलांना. समजलंय तुम्हाला.
आता हे नॉर्मल सर्कल आहे, जनरल सर्कल आहे, म्हणजे त्याचं सेंटर ओरिजिन आहे का? नाही. बट प्रोसेस पूर्णपणे सेम आहे. दाखवू करून पहा, लक्ष द्या. तुम्हाला कोणाचं इक्वेशन फाइंड करायचं? टँजंट ना. टँजंट इज अ लाईन ना, बरोबर ना. एक असं सर्कल आहे, पहा ना. सेंटर इथे, ओरिजिन इथे 0 0 आहे. सेंटर तर ओरिजिनवरती नाही, दुसरीकडेच कुठेतरी. मी म्हटलं ठीक आहे, चलो. मग अशा सर्कलला टँजंट काढला, x1 y1 या पॉईंटवरती टँजंट काढलाय. मग त्या टँजंटचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. पण आपल्याला तर माहिती आहे टँजंट इज अ लाईन अँड इक्वेशन ऑफ एनी लाईन इज गिवन बाय y मायनस ऑफ y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस ऑफ x1. बरोबर ना. कोणत्याही टँजंटचं इक्वेशन तर हाच असतो ना, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. कोणत्याही लाईनचं इक्वेशन. बस m म्हणजे त्या लाईनचा स्लोप आहे. त्या लाईनचा स्लोप फक्त करेक्ट तिथे टाका इथे, बस विषय संपला. मग मी काय म्हणतो, सेम कॉन्सेप्ट आपण इथे यूज करूया. मी याला नॉर्मल बोलतो. ओके, स्लोप ऑफ नॉर्मल, स्लोप ऑफ टँजंट असं लिहू शकतो का मी इथे मुलांना? स्लोप ऑफ टँजंट इंटू स्लोप ऑफ नॉर्मल हॅज टू बी मायनस ऑफ 1. दॅट मीन्स स्लोप ऑफ टँजंट शुड बी मायनस ऑफ 1 डिवाइड बाय स्लोप ऑफ नॉर्मल. म्हणजे स्लोप ऑफ टँजंट म्हणजे काय माहिती का मुलांना? मायनस ऑफ 1 डिवाइड बाय नॉर्मलचा स्लोप म्हणजे याचा स्लोप y2 मायनस ऑफ y1 म्हणजे x1 मायनस ऑफ मायनस g प्लस g, x1 प्लस g डिवाइड बाय, अरे बाबा सॉरी काय केलं मी, y2 मायनस y1 ना, y2 मायनस ऑफ y1 मीन्स y1 प्लस f, y1 प्लस f डिवाइड बाय x2 मायनस ऑफ मायनस g म्हणजे x1 प्लस g बनणार आहे, जो की जाणार आहे वरती, म्हणजे x1 प्लस g जाणार आहे वरती. दॅट मीन्स स्लोप ऑफ टँजंट काय बनणार आहे माहिती का मुलांना? मायनस ऑफ x1 प्लस g डिवाइड बाय y1 प्लस f. बरोबर ना. तो टाकलाय पहा इथे. पहा रे, टँजंटच्या स्लोपच्या जागी x1 प्लस g y1 प्लस f असं टाकलेलं आहे आपण. आता हा इकडे जाऊन मल्टिप्लाय. मग पहा बरं, y1 ओके, f ओके काय f इंटू y ओके, मायनस ऑफ y1 इंटू y1 मायनस ऑफ y1 स्क्वेअर मायनस ऑफ y1 इंटू f मायनस ऑफ f y1 डन. हे मायनस साईन आहे पहा, करून घ्या ना, मल्टिप्लाय करून घ्या. हे असं बनतं पहा काहीतरी. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. हा मायनस x1 जर इकडे आला प्लस झाला, y1 तर आहे तिथेच आहे, काही विषय नाही आहे. हा जो मायनस gx इथे आला प्लस gx झाला, बरोबर. त्याच्यानंतर हा जो fy आहे, कुठे fy आहे, इथला fy इथेच ठेवतो मी, बाकी काही नाही. जर नीट बघाल तर समजेल तुम्हाला लेफ्ट हँड साईडला कोण आहेत माहिती का? x वाले टर्म आहेत, x आणि y वाले टर्म आहेत, x आणि y वाले टर्म. पण राईट हँड साईडला जर का पाहाल तुम्ही ते सर्व कॉन्स्टंट आहेत. तुम्ही म्हणणार कसं काय? अबे x1 म्हणजे पॉईंट आहे ना, पॉईंट टाकलं तर x1 चा स्क्वेअर हा काहीतरी व्हॅल्यू निघेल ना. हा पण एक व्हॅल्यू आहे, हा पण एक व्हॅल्यू आहे, हा पण एक व्हॅल्यू आहे, जी पण तर एक कॉन्स्टंटच असतो ना. म्हणजे सर्व कॉन्स्टंट मुलांना आता आपल्याकडे राईट हँड साईड मध्ये आहेत. हे तुम्हाला आधी समजलं पाहिजे. मग मी काय करतोय जरा नीट पहा. x1 ला असंच, हे पण असंच, gx राहायचं आहे प्लस gx1 एक्स्ट्राचं ऍड करतोय. ते म्हणणार का अबे इकडे पण केलं ना gx1 ऍड, हे पहा gx1 इथे आहे, तिकडे पण gx1 ऍड करा, म्हणजे gx1 प्लस gx1 इज 2gx1. समजेल 2 मिनिट थांबा फक्त. fy आहे ना इथे, fy1 ऍड करतोय उगीच. मग मी म्हणतो इथे पण fy1 ऍड करतो, fy1 आधीच होता, आणखीन एक ऍड केला म्हणजे 2fy1 झाला तो. असंच ऍड करून टाकलं यार. आता तुम्ही म्हणाल काय ऍड केलं यार, तर मी म्हणेन की यार हा जो सर्कल होता जनरल सर्कल, काय सॉरी जनरल सर्कलचं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 असं असतो की ना जनरल सर्कलचं इक्वेशन. मग मी म्हणतो हा पॉईंट या पॉईंटने त्याला सॅटिस्फाय केलं पाहिजे. टाका हा पॉईंट x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर, x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर टाका. 2gx1 2fy1 हा आहे ना, 2gx1 2fy1. आधी फक्त gx1 होता, 2gx1 नव्हता. gx1 प्लस gx1 इज 2gx1. सो 2gx1 आणायचं होतं म्हणून gx1 ऍड केला प्लस 2fy1 टाकला 2fy1, बरोबर ना. सो याचा जो व्हॅल्यू आहे, म्हणजे याचा जो व्हॅल्यू आहे मुलांना तो किती आहे रे? मायनस ऑफ सी आहे. अरे म्हणजे हा मायनस सी आहे आणि हा जो मायनस सी तिकडे गेला की प्लस सी बनतो. बनला ना प्लस सी, बरोबर. अरे मग बनला ना इक्वेशन ऑफ टँजंट. काय बनला पहा बरं, x1 प्लस y1 प्लस g दोघांमधून g कॉमन, x प्लस x1 दोघांमधून f कॉमन, y प्लस y1 अँड दॅट इज इक्वल टू हे असं आहे पहा इथं. अरे नाही सॉरी, हे तिकडे जाऊन मायनस सी बनला होता, प्लस सी बनला तो तिकडे जाऊन, बरोबर. दॅट इज इक्वल टू 0. सो दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट टू द जनरल सर्कल. भले थोडंसं फास्ट झालं असेल पण जास्त काही लोड न घेऊ. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हवं तर रिपीट पाहायचं व्हिडिओ, नसेल समजलं रिपीट पहा. हे जे काही मी केलेलं आहे ना तुम्ही स्वतः करा. तुम्ही स्वतः केल्याने मग समजायला लागेल. ओके, नक्की समजेल. तर खूप पण जास्त टाइम त्याच्यावरती मी इन्व्हेस्ट नाही करू शकत. मला असं वाटलं की एक ट्राय मारलाय मी,
भले थोडंसं लाईक फास्ट झालं असेल, ओके, पण तुम्हाला तो पाहायचा आहे रिपीट जर का नसेल समजलं तर, आणि व्यवस्थित नोट करायचा आहे. ओके मुलांना, नाउ सी गाइस, काय रे, फाइंड एक्स इंटरसेप्ट ऑफ अ टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट 2,3. ॲट पॉईंट, ॲट पॉईंट, समजतं का? म्हणजे हा पॉईंट ना सर्कलच्या वरती पॉईंट आहे, बरोबर. आता सर्कलचं इक्वेशन पहा बरं काय आहे जरा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस ऑफ 2x प्लस 4y मायनस ऑफ 21 इज इक्वल टू 0. हा सर्कलचं इक्वेशन आहे. पण ॲट पॉईंट जो टँजंट असतो ना, ॲट पॉईंट x1 y1 जो टँजंट असतो ना, त्या टँजंटचं इक्वेशन असतं पहा, x x1 प्लस y y1 प्लस g ब्रॅकेट x प्लस x1 प्लस f ब्रॅकेट y प्लस y1 प्लस c इज इक्वल टू 0. हा मुलांनो टँजंटचं इक्वेशन असतो, टँजंट ॲट पॉईंट x1 y1. मी म्हणलं ठीक आहे, चलो हा पॉईंट आपला x1 y1 आहे, बरोबर. आता पहा बरं सर्कलचं इक्वेशन काय असतं यार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx, ओके, प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. कम्पेअर करा, 2gचं व्हॅल्यू -2 आहे यार, 2gचं व्हॅल्यू मुलांना -2 आहे, 2fचं व्हॅल्यू मुलांना 4 आहे यार, ओके, म्हणजे cचं व्हॅल्यू मुलांना -21 आहे, fचं व्हॅल्यू इज 2 हियर, ओके, gचं व्हॅल्यू इज -1 हियर. अरे यार काय झालं, ठीक आहे, ओके, gचं व्हॅल्यू -1 हियर. पाहिजे त्या व्हॅल्यूज मिळाल्या नाही इथे, सर्व व्हॅल्यूज टाकून द्या बरं मुलांना. आता पहा याचा आन्सर मी इथे लिहितोय काय, x x1, सो x x1 व्हॅल्यू इज 2, ओके, प्लस y y1 व्हॅल्यू इज 3, डन, प्लस g इंटू x प्लस x1, g किती आहे बाबा, g -1 आहे, समजतं का, g इंटू x प्लस x1 प्लस f इंटू f किती आहे 2 आहे, ओके, f इंटू y प्लस y1 व्हॅल्यू इज 3 अँड प्लस c आहे ना, आणि c चं व्हॅल्यू -23 आहे यार, सो प्लस c अँड दॅट इज इक्वल टू 0. सो गाइस दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल. हा टँजंटचा इक्वेशन आहे, बट टँजंट फाइंड करा बोललं नाहीये, आपल्याला टँजंटचा एक्स इंटरसेप्ट फाइंड करायचा आहे. मग एक काम करूया, थोडंसं व्यवस्थित इज्जतीत टँजंटचं इक्वेशन आपण जरा नीट लिहूया इथं, नाही का. पहा इथे लिहा रे, 2x प्लस 3y मायनस ऑफ x मायनस ऑफ 2 देन 2y प्लस 6 मायनस ऑफ 21 and that is equal to 0. मतलब ठीक है यार, चलो 2x minus of x is x, 3y plus 2y is 5y, okay, -2 plus 6 is 4, -21 plus 4 is -17, आणि -17 जर का तिकडे जाईल तर +17 बनणार. आता 17 नी तुम्ही डिवाइड करायचा, म्हणजे x/17 प्लस 5y/17 इज इक्वल टू 1. मग तुम्हाला माहिती ना रे, एक्स इंटरसेप्ट विचारतात ना, हे डबल इंटरसेप्ट फॉर्म आहे की नाही. पहा मी याला असं लिहितो, x/17 प्लस y/17/5 and that is equal to 1. पहा रे बाबा, x/a प्लस y/b is equal to 1. सो हा जो असतो ना खाली, तो आपला एक्स इंटरसेप्ट असतो. तेच विचारतं आपल्याला, व्हॉट इज द एक्स इंटरसेप्ट. सो एक्स इंटरसेप्ट इज गाईज 17. किती बनतोय 17. जातोय बा पुढच्या क्वेश्चनवरती, काय म्हणता पहा, फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल. यार या सर्कलला आपल्याला टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं आहे ॲट ओरिजिन म्हणा. म्हणजे एक सर्कल आहे बरोबर, आणि सर्कल बेसिकली ओरिजिन मधून 0 0 वरतून पास होतं. ॲट ओरिजिन म्हणलं म्हणजे या सर्कलवरतीचा तो पॉईंट आहे, ॲट पॉईंट, बरोबर. well ठीक है चलो. व्हाट इज द इक्वेशन ऑफ सर्कल. सर्कलचं इक्वेशन आहे पहा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस ऑफ 3x प्लस 2y इज इक्वल टू 0. सो गाइस हा सर्कलचा आपला इक्वेशन आहे. जरा कम्पेअर करतोय आणि पाहतोय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. हा ऍक्च्युअली सर्कलचा इक्वेशन असतो जनरल. सो 2g व्हॅल्यू तर -3 यार, 2g व्हॅल्यू मुलांना -3 आहे, म्हणजे g चा व्हॅल्यू मुलांना -3/2 आहे. मी म्हणलं ठीक आहे. 2f व्हॅल्यू 2 आहे यार, 2f चा व्हॅल्यू मुलांना 2 आहे, म्हणजे f चा व्हॅल्यू मुलांना 1 आहे, आणि c चा व्हॅल्यू काही नाहीच आहे कॉन्स्टंट तिथे, म्हणजे c चा व्हॅल्यू किती आहे 0 आहे, बरोबर. ॲट पॉइंट x1 y1, ॲट पॉइंट x1 y1 आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे आहे आणि त्या टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. पण आपण पार्ट केलं. इक्वेशन ऑफ अ टँजंट टू दिस सर्कल ॲट पॉइंट x1 y1 इज गिवन बाय x x1 प्लस y y1 प्लस g ब्रॅकेट x प्लस x1, ओके, प्लस f ब्रॅकेट y प्लस y1 प्लस c इज इक्वल टू 0. सो गाइस हा आपला टँजंटचा इक्वेशन असतो बरं. सो x x1, व्हॉट इज x1. अरे x1 पहा ना, x1 0, y1 पण 0 आहे. सो x x1 0, y1 0 प्लस g, व्हॉट इज g व्हॅल्यू इज -3/2 g इंटू
x1 व्हॅल्यू तर 0 यार, f व्हॅल्यू पहा मुलांना 1 नाही, 1 इंटू y प्लस y1 व्हॅल्यू परत 0 आहे, अरे कॉन्स्टंटचं व्हॅल्यू परत 0 आहे, मग बनतं काय माहिती का इक्वेशन, पहा बरं हे 0 0, दिस -3/2x प्लस y इज इक्वल टू 0, सिंपल, जस्ट मल्टीप्लाय बाय 2 ना, 2 नी मल्टीप्लाय करा बरं, -3x 2 नी मल्टीप्लाय करा, 2 इंटू y इज 2y, 2 इंटू 0 इज 0 यार. सो दिस इज इक्वेशन ऑफ टँजंट स्टुडंट्स. हा आपला टँजंटचा इक्वेशन आहे. पहा टँजंटचंच इक्वेशन विचारलं का, फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट. येस टँजंटच फाइंड करायचं, म्हणजे इंटरसेप्ट वगैरे काही फाइंड करायला लागलं असतं ओके, तर मे बी ते डबल इंटरसेप्ट वगैरे फॉर्म यूज करायला लागलं असतं, पण बहुतेक हा तर ओरिजिनमधूनच पास होतं. दॅट मीन्स एक्स इंटरसेप्ट ॲज वेल एज वाय इंटरसेप्ट हे झिरोज आहेत तसे, बरोबर. सो डायरेक्टली फक्त आणि फक्त टँजंटचं इक्वेशन फाइंड करा बोललोय. सो इथेपर्यंत काढून सोडून तयार, बरोबर. जाऊ पुढे, पहा आता काय विषय. आता पहा कंडिशन ऑफ टँजन्सी. आतापर्यंत आपण काय डिस्कस केलं माहिती का, आपण आतापर्यंत असा कंटेंट डिस्कस केला की सर्कल दिला असायचा, सर्कलवरतीचा पॉइंट दिलेला असायचा x1 y1, सर्कलचा इक्वेशन दिलेला असायचा, सर्कलवरतीचा पॉइंट दिलेला असायचा, आणि या सर्कलला त्या पॉइंटवरती आपल्याला काढायचा असायचा टँजंट, आणि ज्याचे आपण 2 फॉर्म्युलेज पाठ केलेत व्यवस्थित होता. एक स्टँडर्ड सर्कलसाठी x1 प्लस y1 इज इक्वल टू r², आणि एक जनरल सर्कलसाठी x1 प्लस y1 प्लस g ब्रॅकेट x प्लस x1 प्लस f ब्रॅकेट y प्लस y1 प्लस c इज इक्वल टू 0. येस ऑर नो. आता काय करायचं माहिती का आपल्याला, आता हा वाला आर्टिकल करतोय पहा आपण, काय रे बाबा, कंडिशन ऑफ टँजन्सी म्हणे. बघूया काय विषय. कंडिशन ऑफ टँजन्सी काय माहिती का, एक लाईन दिली यार त्यांनी, नीट पहा, लक्ष, एक लाईन दिलेली असते, y इज इक्वल टू mx प्लस c एक लाईन दिली आहे, बरोबर. y इज इक्वल टू mx प्लस c एक लाईन दिलेली आहे. मी म्हणतो ठीक आहे यार, एक लाईन दिली आहे, तर मग ही लाईन या सर्कलला टँजंट असण्याची कंडिशन आपल्याला शोधायची. ही लाईन या सर्कलला टँजंट असण्याची कंडिशन आपल्याला शोधायची, म्हणजे ही लाईन टँजंट असण्यासाठी काय व्हॅल्यूज असल्या पाहिजे एमच्या आणि सीच्या, हे आपल्याला शोधायचं. कोणत्या सर्कलला रे, हे स्टँडर्ड सर्कलला x² प्लस y² इज इक्वल टू r². तुम्ही मला सांगा बरं, ही लाईन आहे का टँजंट? नाही. ही लाईन टँजंट आहे का? नाही यार. ही लाईन टँजंट आहे का सर्कलला? नाहीये. म्हणजे काय सर्व लाईन टँजंटच असतात का सर्कलला? नाही ना. मग ज्या टँजंट आहेत त्यांनी अशा कोणत्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे का? ओके, म्हणून तर टँजंट बनतात. म्हणजे लाईननी कोणती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे का, सो दॅट ती टँजंट बनेल. ओके, की असंच रॅन्डमली कोणी पण येतं टँजंट बनतं असं थोडी नसतं, बरोबर ना. म्हणजे टँजंट बनण्यासाठी काही ना काहीतरी कंडिशन सॅटिस्फाय करायला लागणार आहे. तुम्ही म्हणाल कोणती कंडिशन, हे सोपं आहे, एकदम सोपं आहे. पहा मी काय सांगतोय, एक सर्कल आहे आपल्याकडे, स्टँडर्ड सर्कल आहे, x² प्लस y² इज इक्वल टू r², एक स्टँडर्ड सर्कल आहे. मी म्हणलं ठीक आहे. एक लाईन आहे पहा, y इज इक्वल टू mx प्लस c. ओके, हे लाईनचा बेसिकली स्लोप इंटरसेप्ट फॉर्म आहे. y इज इक्वल टू mx प्लस c बी दी लाईन, आणि हा एक आहे सर्कल x² प्लस y² r². तुम्हाला हे समजत असेल, हा सर्कल जो आहे ना, या सर्कलचा सेंटर हा ओरिजिन आहे, 0 0 आहे. सर्कलचा सेंटर ओरिजिन आहे मुलांना. सांगा बरं, ही लाईन या सर्कलला टँजंट असण्याची काय कंडिशन आहे? आता मी तर म्हणतोय की ही लाईन जर का सर्कलला टँजंट असेल तर, ओके, ही लाईन जर का सर्कलला टँजंट असेल तर या लाईनचा सर्कलच्या सेंटर पासूनचा जो डिस्टन्स आहे, या लाईनचा सर्कलच्या सेंटर पासूनचा जो परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स इट शुड बी रेडियस. हा डिस्टन्स ना रेडियस इतका असला पाहिजे. अरे मुलांना कॉमन सेन्स आहे ना, लाईन टँजंट असेल तर सेंटर पासूनचा लाईन पर्यंतचा डिस्टन्स इज नथिंग बट रेडियस. पण मला हे समजत आहे की डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन, हे पहा लाईन काय माहिती का, mx मायनस ऑफ y प्लस c इज इक्वल टू 0. समजतं का, y इकडे आला, mx मायनस y प्लस c इज इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ लाईन. सो आर्टिकल माहिती, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम लाईन, दिस डिस्टन्स ओके इज गिवन बाय काय असतं रे, तो पॉइंट डायरेक्टली लाईन मध्ये टाकत असतो आपण, ते असतं ना मॉड. ओके, a x1 बरोबर प्लस b y, हे पहा तो y 0 टाकायचं ते y च्या जागी, y1 प्लस c चं व्हॅल्यू तर c चं यार, होल डिवाइड बाय, ओके, होल डिवाइड बाय अंडर रूट a² प्लस b², बरोबर,
whole divided by guys under root of a square plus b square. A square means m square plus b square means मुलांना मायनस ऑफ 1 स्क्वेअर. बरोबर ना. इथे स्ट्रेट लाईनचे आपल्याला थोडे बहुत कॉन्सेप्ट लागणार आहेत. कोणता कॉन्सेप्ट लागलाय माहिती का? पॉईंटचा लाईन पासूनचा डिस्टन्सचा फॉर्म्युला लागलाय. काय असतं माहिती ना, थोडंसं लिहून देतोय पहा इथे, इन केस जर का तुम्हाला माहिती नसेल तर. पॉईंट आहे मुलांना इथे x1 y1 आणि एक लाईन आहे यार. लाईनचं इक्वेशन आहे पहा ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ओके. तर आता मी काय करतोय, या पॉईंटचा लाईन पासूनचा डिस्टन्स फाइंड करतो. दिस डिस्टन्स d इज गिवन बाय, याचा फॉर्म्युला असतो पहा. हा पॉईंट डायरेक्टली टाकतो यार लाईन मध्ये आपण. x1 प्लस b y1 प्लस c होल डिवाइड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर होल डिवाइड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हा असतो तो फॉर्म्युला डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम लाईनचा, जो की मी इथं अप्लाय केला यार. सो डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम लाईन हा जो काही डिस्टन्स आहे ना, दॅट इज इक्वल टू रेडियस आहे. सो आर इज इक्वल टू गाइज मॉड ऑफ, हा झिरोज बनला, हा पण 0 बनला, वरती फक्त c राहतं, डिवाइड बाय खालती अंडर रूट ऑफ 1 प्लस m स्क्वेअर राहता. मी म्हणलं ठीक आहे यार, हा अंडर रूट ऑफ 1 प्लस m स्क्वेअर तिकडे जाणार. सो आर अंडर रूट ऑफ 1 प्लस m स्क्वेअर इट इज इक्वल टू मॉड ऑफ c. आता मी काय म्हणतो यार, ते मॉड काढलं तर प्लस और मायनस करायला लागतं की नाही, बरोबर ना. सीचा मॉड हा आहे, सीचा व्हॅल्यू यार प्लस और मायनस आहे, सीचा व्हॅल्यू प्लस और मायनस हा आहे, बरोबर ना. म्हणजे समजा सीचा मॉड जर का 4 असेल तर सीचा व्हॅल्यू प्लस और मायनस 4 असेल. प्लस 4चा पण मॉड 4च आणि मायनस 4चा पण मॉड 4च असतो. सो मॉड सी हा 4 असेल तर सीचा व्हॅल्यू प्लस और मायनस 4 असतो. सो गाइस मॉड सी हा असा असेल तर सीचा मॉड और सी हा बेसिकली प्लस और मायनस दिस थिंग असा असतो. मग सांगायचं काय माहिती का मला, जर का y इज इक्वल टू mx प्लस c हा लाईन या सर्कलला स्टँडर्ड सर्कलला टँजंट हवा असेल, y इज इक्वल टू mx प्लस c स्टँडर्ड सर्कलला मुलांना टँजंट जर का पाहिजे असेल, बरोबर, इन दॅट केस c हॅज टू बी प्लस और मायनस r अंडर रूट 1 प्लस m स्क्वेअर असंच असलं पाहिजे. म्हणजे सीचा व्हॅल्यू ना मुलांना, सीचा व्हॅल्यू तसाच असला पाहिजे, तरच तो लाईन टँजंट होऊ शकतो सर्कलचा. हे मी सर्व रब करतोय, जरा नीट विचार करा मी तुम्हाला काय सांगतोय. पहा, मी तुम्हाला असं म्हणतोय की यार मला ही लाईन या सर्कलची टँजंट हवी आहे नाही का, तर मग काही कंडिशन आहे का ते सांगा. काहीतरी तर इनपुट द्यायला लागेल. तुम्हाला मे बी एमचा व्हॅल्यू सांगायला लागेल. मे बी समजा एमचा व्हॅल्यू 2 आहे यार. एमचा व्हॅल्यू किती आहे मुलांना, 2 आहे. जस्ट से फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू ऑफ एम इज 2. हे तुम्ही इथे कन्सिडर करताय. म्हणजे माझा आता असा डिमांड आहे यार की y इज इक्वल टू 2x प्लस c, बरोबर ना. हा लाईन सर्कलला टँजंट असण्याची काय कंडिशन आहे, हे बघा. ज्यावेळेस मी y इज इक्वल टू 2x प्लस c असं रीड करतोय, मला समजतं की लाईनचा स्लोप 2 आहे. म्हणजे मुलांना लाईनचा स्लोप 2 आहे ना, म्हणजे लाईनचा स्लोप 2 आहे म्हणजे अक्यूट अँगल ऑफ इन्क्लिनेशन असेल, असा अँगल असेल थिटा, सो दॅट टॅन थिटा हा 2 येईल. मी म्हणलं ठीक आहे यार, येईल असं काहीतरी लाईन की ज्याचा स्लोप 2 आहे. मग मी आता असा विचार करायला लागलो, y इज इक्वल टू 2x प्लस c हा लाईन सर्कलला टँजंट असण्याची काय कंडिशन आहे. हे पहा, y इज इक्वल टू 2x प्लस c, अबे त्याचा पण स्लोप 2 आहे, याचा पण स्लोप 2 आहे, बरोबर ना. मग हे असं म्हणतायत की 2 स्लोप असलेली लाईन सर्कलला टँजंट असण्याची काय कंडिशन आहे. ही आहे का लाईन टँजंट सर्कलला, नाहीये. पण याला जर का तुम्ही शिफ्ट कराल, हा शिफ्ट केल्यानंतर इथे बनवू शकता ना तसं सेम. म्हणजे स्लोप 2 असलेली टँजंट इथे पण बनवू शकते आणि स्लोप 2 असलेली टँजंट मुलांना इथे पण ते बनवू शकते. अशी एक्झॅक्टली पॅरलली शिफ्ट करतोय बरं. स्लोप 2 असलेली टँजंट मुलांना 2 ठिकाणी बनवू शकते, बरोबर. मग समजा जर का मी इथे इनपुट देईन की यार स्लोप 2 असलेली टँजंट मला शोधायचं आहे, फाइंड करायचं आहे. म्हणजे y इज इक्वल टू 2x प्लस c ही लाईन टँजंट असण्याची काय कंडिशन आहे. मग c ची काय व्हॅल्यू असली पाहिजे, तर c ची व्हॅल्यू अशी असली पाहिजे. अशा 2 व्हॅल्यू असल्या पाहिजे. मग एका c च्या व्हॅल्यूसाठी तुम्हाला ही लाईन मिळेल आणि दुसऱ्या c च्या व्हॅल्यूसाठी मुलांना तुम्हाला ही लाईन मिळेल. हे तुम्ही समजून घ्या आधी. समजतं का. पहा, एका c च्या व्हॅल्यूसाठी तो वाला लाईन आहे, दुसऱ्या c च्या व्हॅल्यूसाठी हा वाला लाईन मिळणार आहे आपल्याला. येस. सो हा आहे पहा मुलांना कंडिशन ऑफ टँजन्सीचा आर्टिकल. म्हणजे y इज इक्वल टू mx प्लस c ही लाईन सर्कलला टँजंट असण्याची काय कंडिशन आहे. एकदम सोपी कंडिशन आहे. सेंटर पासून लाईनचा डिस्टन्स हा रेडियस इतका असला पाहिजे. इतकंच केलं होतं आपण आणि ते केल्यानेच आपल्याला हा इक्वेशन आला. c हॅज टू बी प्लस और मायनस r अंडर रूट ऑफ 1 प्लस m स्क्वेअर, बरोबर. तर पहा मुलांना काय म्हणताय, फाइंड इक्वेशन ऑफ अ टँजंट टू दिस सर्कल विच आर पॅरलल टू दिस लाईन. म्हणजे ना एक सर्कल आहे पहा. ओके, नीट लक्षात द्या. काय सर्कलचं इक्वेशन आहे पहा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4.
तर ना रे या सर्कलला अशी टँजंट आपल्याला फाइंड करायची आहे विच आर पॅरलल टू, ओके, एक लाईन आहे यार, एक अशी काहीतरी लाईन आहे यार. या लाईनचं इक्वेशन आहे पहा 3x + 2y + 1 = 0. सो आपल्याला या सर्कलला अशी टँजंट मुलांना फाइंड करायची आहे की जी त्या लाईनला कशी आहे, पॅरलल आहे. हे पाहून तरी समजतं यार की जर का मला या लाईनला पॅरलल अशी टँजंट ड्रॉ करायची असेल तर मी याला असं शिफ्ट करेन यार, शिफ्ट करेन. सो मला असं वाटतं यार अशी एक टँजंट डेफिनेटली बनू शकते अशी, आणि एक्झॅक्टली पॅरलली शिफ्ट केल्यानंतर अशी पण एक टँजंट डेफिनेटली बनू शकते. हे तुम्हाला आधी समजलं पाहिजे, बरोबर. हा जो लाईन आहे ना, या लाईनचा जर का मी स्लोप काढायला जाईन ना तर मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y हा असा या लाईनचा स्लोप मिळणार आहे मुलांना. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो या लाईनला पॅरलल टँजंट काढायचा आहे आणि लाईन जर का पॅरलल असतील तर स्लोप तर सेम असले पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली ते तुम्हाला असं सांगतायत की -3 डिवाइड बाय 2 असा स्लोप असलेले टँजंट्स ड्रॉ करायचेत, बरोबर ना. समजून घ्या 2 मिनिटासाठी की y = mx + c, ओके, y = काय, mx + c. एक लाईन आहे यार y = mx + c. जर का मुलांना ही लाईन सर्कलला टँजंट पाहिजे असेल तर आपण आता पाहिलंय ही लाईन जर का सर्कलला टँजंट पाहिजे असेल ना देन c हॅज टू बी ± r√1 + m². यार c चा व्हॅल्यू हा असा असलाच पाहिजे, c हॅज टू बी ± r√1 + m². सो y = mx + c मुलांना सर्कलचा टँजंट पाहिजे असेल तर c चा व्हॅल्यू हा असा असलाच पाहिजे, ओके, तरच ही लाईन सर्कलला टँजंट असते. मी म्हणतो ठीक आहे चलो, सो c चा व्हॅल्यू तसा असला पाहिजे ना, बरोबर. आता पहा रे m चा व्हॅल्यू काय बोलतात ते -3/2 पाहिजे म्हणा, m चा व्हॅल्यू टाकून द्या -3/2. सो y = m च्या की -3 डिवाइड बाय 2 ± r, रेडियस किती पहा रे x² + y² = r² येतो, म्हणजे r² 4 आहे, म्हणजे रेडियसचा व्हॅल्यू मुलांना 2 आहे, r च्या जागी 2 लिहितोय, √1 + m² म्हणजे त्याचा स्क्वेअर काय 9 डिवाइड बाय 4 बनणार आहे येतो, बरोबर. मग होतं काय माहिती का मुलांना, y = -3 डिवाइड बाय 2 ± 2 तर आहेच आहे, 4 + 9 इज √13 डिवाइड बाय 4 चा अंडर रूट कराल तर 2 बनेल, 2 तर कॅन्सलच होणार आहे. असं पण समजलंय तुम्हाला. अदरवाइज तुम्ही असं पण करू शकता, हे 2 कॉमन करून तिकडे मल्टिप्लाय, म्हणजे इकडे 2y करतो मी. सो 2y = -3 ± 2√13. हे असे 2 टँजंट्स बनतायत. यातला +2√13 जर यूज कराल तर एक टँजंट बनेल आणि मायनस यूज कराल तर ही दुसरी टँजंट बनेल. समजतं मुलांना तुम्हाला. हे ते म्हणतात ना की याला पॅरलल अशी टँजंट ड्रॉ करा, याला पॅरलल तर 2 टँजंट आहेत. म्हणजे इथून आपण फक्त स्लोपचा इनपुट घेतला, कारण की आपल्याला ऑलरेडी माहिती आहे y = mx + c टँजंट असतं जेव्हा c चा व्हॅल्यू हा असा असतो. ही टँजंट आहे या सर्कलची, ओके, विथ अ स्लोप = m. पण आपल्याला म्हणतात अशी टँजंट काढा जसं की स्लोप -3/2. हा मग ठीक आहे ना, m च्या की -3/2 टाकूया आणि हे जे काही इक्वेशन बनलं तो आपला इथे आन्सर असेल. पहा नसेल समजलं तर आणखीन एक सम मी घेतोय. पहा काय म्हणताय, फाइंड इक्वेशन ऑफ अ टँजंट टू दी सर्कल. हे बघा काय, सर्कल जो आहे ना तो सर्कल आहे पहा आपला x² + y² = 36. म्हणलं ठीक आहे, म्हणजे x² + y² = r² सारखा, जिथे की रेडियसचा व्हॅल्यू ना मला 6 बनतो, ओके. So find equation of a tangent to the circle which are perpendicular to पहा एक लाईन आहे काय रे 5x + y = 2. पहा मुलांना या लाईनला परपेंडिक्युलर अशा टँजंटचे इक्वेशन फाइंड करायचे टू दिस सर्कल. सो गाइज या लाईनला परपेंडिक्युलर अशी ही एक टँजंट आहे ना, आता इथे दिसत नाही बट समजून घ्या प्लीज. या लाईनला परपेंडिक्युलर अशी आणखीन एक टँजंट आहे ना, पहा या लाईनला परपेंडिक्युलर अशा 2 टँजंट्स आहेत. या दोनही टँजंट्स आपल्याला इथे इक्वेशन फाइंड करायचं आहे यार. येस ऑर नो. आपल्याला तर माहिती आहे यार हा एकदम स्टँडर्ड सर्कल आहे, बरोबर. स्टँडर्ड सर्कलच्या केसमध्ये y = mx + c, बरोबर. ही लाईन सर्कलला टँजंट असण्याची कंडिशन असते. ते म्हणणार कोणती असते, काय असते कंडिशन ती, c चा व्हॅल्यू शुड बी ± r√1 + m². मुलांना c चा व्हॅल्यू जर का असं असेल ना तरच ना रे ही लाईन, ओके, सर्कलला टँजंट असते. म्हणजे तुम्ही असं डायरेक्टली म्हणून टाकतो यार हे टँजंट आहे सर्कलचं, ही सर्कलची टँजंट आहे डायरेक्टली, बरोबर. ही सर्कलची अशी टँजंट आहे, ओके,
ज्या टँजंटचा स्लोप किती आहे एम आहे, बरोबर. आता मग पहा काय यार, आपली तर टँजंट याला परपेंडिक्युलर, त्या लाईनला परपेंडिक्युलर. मी एक काम करतो, या लाईनचा स्लोप ऑफ दिस लाईन मीन्स मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ वाय. म्हणजे गिव्हन लाईनचा स्लोप मला ना -5 आहे. मग मी एक काम करतो, गिव्हन लाईनचा स्लोप ओके इंटू आपल्या टँजंटचा स्लोप हॅज टू बी -1 m1 इंटू m2 -1 बिकॉज दोघे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. सो गाईज टँजंटचा स्लोप म्हणजे काय रे, -1 डिवाइड बाय गिव्हन लाईनचा स्लोप जो की -5 आहे. कॅन्सल. सो टँजंटचा स्लोप मुलांना 1 डिवाइड बाय 5 आहे यार. म्हणजे ठीक आहे, टँजंटचा स्लोप 1/5 आहे. म्हणजे इनडायरेक्टली ते आपल्याला असं सांगतात ओके की अशी टँजंट फाइंड करा टू दिस सर्कल, जसं की स्लोप किती आहे 1/5 आहे. मला मान्य आहे या लाईनला परपेंडिक्युलर टँजंट फाइंड करायची आपल्याला, पण याचा अर्थच तो आहे रे की या लाईनचा स्लोप काढला आपण आणि या लाईनला परपेंडिक्युलर टँजंट म्हणजे काय, आपल्या टँजंटचा स्लोप 1/5. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला अशाच टँजंट फाइंड करायचे की ज्यांचा स्लोप 1/5 आहे. यार हे तर टँजंटचं इक्वेशन आहे, पण जर का टँजंटचा स्लोप 1/5 पाहिजे असेल तर बस स्लोपचा की 1/5 टाका, काम होऊन जाईल तुमचं. सो y इज इक्वल टू स्लोपचा काय रे 1/5 इंटू एक्स प्लस और मायनस रेडियसचा व्हॅल्यू पहा 6 आहे, √1 प्लस स्लोपचा की 1/5 टाका, 1/5चा स्क्वेअर इज 1/25. थोडंफार इकडे तिकडे करून जरा सिम्प्लिफिकेशन करून आन्सर मिळणार की नाही तुम्हाला, बरोबर. जाऊ मग मी पुढे. पहा हा एक चांगला क्वेश्चन आहे, पहा काय म्हणताय. इफ टँजंट ॲट 3, -4 नीट बघा काय, टँजंट ॲट 3, -4 टू दी सर्कल x² + y² इज इक्वल टू 25. मुलांना x² + y² इज इक्वल टू 25 वाल्या सर्कलला 3, -4 या पॉइंटवरती टँजंट ऑल्सो टचेस अनदर सर्कल हुज इक्वेशन इज x² + y² + 8x - 4y + c इज इक्वल टू 0. समजतं का. टँजंट टू दिस सर्कल ॲट दॅट पॉइंट ऑल्सो टचेस अनदर सर्कल, त्या सर्कलला टच करतोय म्हणा. म्हणजे या सर्कलचा टँजंट त्या सर्कलला पण टँजंटच आहे किंवा टचच करतोय. मी म्हणलं ठीक आहे, या सर्कलला या पॉइंटवरतीचा टँजंट ना, बट तुम्हाला तर माहिती यार इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पॉइंट x1 y1 टू x² + y² इज इक्वल टू r². स्टँडर्ड सर्कलवरती x1 y1 पॉइंटवरतीचा जो टँजंट असतो त्या टँजंटचं इक्वेशन असतं पहा मुलांना x1 + y1 इज इक्वल टू r². सो गाइज x1 + y1 इज इक्वल टू r². बरोबर ना. याला थोडंसं व्यवस्थित लिहितो, 3x - 4y इज इक्वल टू 25 असं लिहितोय मी इथे. सो गाइज दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट टू दॅट सर्कल, आणि तोच जो टँजंट आहे ना तो याला पण टँजंट आहे यार असं ते म्हणतात. मी एक काम करतो सिंपल, सर्कलचा सेंटर काय असतो, याचा हाफ करायचा 4, त्याचा रिव्हर्स साइन -4. याचा हाफ करा, -4चा हाफ इज -2चा रिव्हर्स साइन दॅट इज +2. सो गाइज हा सर्कलचा सेंटर आहे. आता मी काय म्हणतोय माहिती का, हा सर्कलचा सेंटर आहे ठीक आहे यार, चलो. खरंच जर का ती याची पण टँजंट असेल, खरंच जर का ही याची पण टँजंट असेल, तर इथून या लाईन पर्यंतचा जो डिस्टन्स आहे, समजतं, इथून या लाईन पर्यंतचा जो डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स हॅज टू बी रेडियस, दॅट डिस्टन्स हॅज टू बी रेडियस ऑफ सर्कल. पहा ना, या पॉईंटचा म्हणजे सेंटरचा या लाईन पासूनचा डिस्टन्स शुड बी रेडियस ना. जर का तो टँजंट असेल तर मग एक काम करा ना, तो टँजंट आहे आपल्याला माहिती आहे, मग एक काम करा या पॉईंटचा त्या लाईन पासूनचा डिस्टन्स फाइंड करा यार. समजतं का. लाईनचं इक्वेशन मला आधी असं लिहायला लागेल, पहा 3x - 4y - 25 इज इक्वल टू 0 असं लिहायला लागणार. बरोबर. डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन आर्टिकल वापरा. सो ते x1 म्हणजे हा पॉईंट डायरेक्टली टाकायचा असतो तिथे नाही का. -4 × 3 इज -12, 2 × -4 इज -8 अँड देन -25 तर आहेच आहे. जस्ट डिवाइड बाय √a² + b² म्हणजे 3² 9 + 4² 16 म्हणजे 5 बनतो. 25चा √5 बनतो, लिहितो 25 लिहितो अँड दॅट हॅज टू बी इक्वल टू ओके. या डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन इट शुड बी इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. बट तुम्हाला माहिती का रेडियस ऑफ सर्कल काय असतं रे. सर्कलचा रेडियस असतो √g² + f² - c. बाबा 2g 8 आहे म्हणजे gचा व्हॅल्यू 4 आहे, 4चा स्क्वेअर हा 16 आहे, g² + f². 2f - 4 आहे म्हणजे f -2 आहे, -2चा स्क्वेअर इज +4 -c करू का इथे. बरोबर ओके यार. आता वरती पाहाल ना, इथे वरती काय बनतं माहिती आहे का 45 बनतं आणि खालती बनतं पहा मुलांना 5. बरोबर. हे काय बनणार आहे रे, हे 9 बनणार आहे, -9 बनणार आहे माहिती, पण त्याचा मॉड केलं तर 9 येणार ना.
सो गाइज आन्सर शुड बी 9. दॅट इज इक्वल टू, इकडे काय माहिती का, अंडर रूट ऑफ 20 मायनस ऑफ CA, अंडर रूट ऑफ 20 मायनस ऑफ CA, दोन्ही साईडला करा स्क्वेअर. इकडे बनणार 81. सो गाइज 81 इज इक्वल टू 20 मायनस ऑफ C, बरोबर ना. सो मायनस तिकडे जाणार. सो C हॅज टू बी 20 मायनस ऑफ 81, म्हणजे किती रे, मायनस ऑफ 61 बनणार की नाही. सो Cचा व्हॅल्यू मुलांना असा फाइंड करायचा. समजला का. सो त्या सर्कलच्या इक्वेशनमध्ये Cचा व्हॅल्यू -61 जर का असेल तरच या सर्कलवरती या पॉइंटवरती टँजंट ड्रॉ केल्यानंतर ती टँजंट त्याला पण टच करेल, तरच टच करेल, अदरवाईज टच नाही करणार. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. काय म्हणतात, फाइंड इक्वेशन ऑफ अ टँजंट टू दी सर्कल हॅव्हिंग स्लोप 3 म्हणा. बघा नीट बघा क्वेश्चन. मला वाटतं जरा सर्कल जरा वेगळा दिसतोय इथे, नाही का. सर्कल वेगळा आहे ना. आता पहा, एक ऑप्शन तुमच्याकडे असं आहे, तुम्ही असा विचार कराल, या सर्कलचा टँजंट म्हणजे कोण असतं रे, y इक्वल टू mx प्लस c, बरोबर. म्हणजे y इक्वल टू काय, mx प्लस, अरे आत्ताच शिकला आपण, सर्कलचा टँजंट जर काय असेल y इक्वल टू mx प्लस c, सर्कलचा टँजंट असेल तर c हॅज टू बी प्लस और मायनस r अंडर रूट ऑफ 1 प्लस m स्क्वेअर, बरोबर की नाही. अरे पण हे केव्हा, स्टँडर्ड सर्कल असेल तर ना. हे सर्कलचं इक्वेशन मुलांना x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर जर का असं असेल तर हे आपण असं करतो ना की y इज इक्वल टू mx प्लस c, y इज इक्वल टू mx प्लस c, ही लाईन या सर्कलची जर का तुम्हाला टँजंट पाहिजे असेल, ही लाईन जर का सर्कलची टँजंट म्हणून ऍक्ट करवायचं असेल, इन दॅट केस c हॅज टू बी प्लस और मायनस r अंडर रूट 1 प्लस m स्क्वेअर. पण ना मी काय म्हणतो, y इज इक्वल टू mx प्लस c ही लाईन या जनरल सर्कलची टँजंट जर का पाहिजे असेल तर हे गरजेचं नाही की हे असं असलं पाहिजे. हे डेरिव्हेशन तर स्टँडर्ड सर्कलसाठी ऍप्लिकेबल होतं ना, कारण की स्टँडर्ड सर्कलसाठीच तर आपण ते डिराईव्ह केलं होतं. यार हे तर जनरल सर्कल आहे, नॉर्मल सर्कल आहे, याच्यासाठी हा फॉर्म्युला लिहिला नाही पाहिजे तुम्ही. इन्स्टेड याच्यासाठी तुम्ही डिराईव्ह केलं पाहिजे. कसं डिराईव्ह केलं पाहिजे नीट बघा. काय तुम्हाला काय करायचं माहिती का, या सर्कलला हे पहा, इथे लिहितो नीट पहा, या सर्कलचा जो सेंटर आहे ना, नीट पहा, या सर्कलचा सेंटर एक्सच्या सोबत -2 आहे, त्याचा हाफ करा, -1 त्याचा रिव्हर्स करा, 1 बनतो. वायच्या सोबत 8 आहे, त्याचा हाफ करा, 4 त्याचा रिव्हर्स करा, -4. सो 1 किंवा -4 ना या सर्कलचा सेंटर आहे. आता मी काय म्हणतोय की ते आपल्याला असं म्हणतायत की या सर्कलला अशी टँजंट काढा की ज्याचा स्लोप किती आहे, 3 आहे. मग मी म्हणतो यार टँजंट हा लाईनच आहे, लाईनचं इक्वेशन तर y इज इक्वल टू mx प्लस c असणारच आहे, बरोबर ना. म्हणजे y इज इक्वल टू mx प्लस c, म्हणजे आपली जी लाईन आहे ना, आपली जी लाईन आहे ना मुलांना, ती अशी आहे यार, किंवा आपली जी टँजंट आहे ती अशी. 3 स्लोप असलेला टँजंट सांगतात ना ते. मग मी म्हणतो की 3 स्लोप असलेले टँजंट हे असे 2 टँजंट पॉसिबल आहेत. 3 स्लोप असलेले असे 2 टँजंट मुलांना पॉसिबल आहेत. समजतंय का तुम्हाला हे, बरोबर. 3 स्लोप असलेले असे 2 टँजंट पॉसिबल आहेत. मग तुम्ही म्हणाल ठीक आहे यार, 3 स्लोप असलेले 2 टँजंट पॉसिबल आहेत ना, मग सांगा इक्वेशन. मग मी सांगतो असे y इज इक्वल टू 3x प्लस c. तुम्ही म्हणाल एकच तर इक्वेशन आहे. मी म्हणाल सीच्या 2 व्हॅल्यू असतील मे बी. मग तुम्ही म्हणाल ठीक आहे, हा सीच्या मे बी 2 व्हॅल्यू असतील. हे तर कॉमन सेन्स आहे यार. 3 स्लोप असलेला टँजंट असेल कोणतं असेल, मे बी या लाईनचा स्लोप 3 असेल यार, या लाईनचा स्लोप 3 असेल. मग एक्झॅक्टली याला अशा पॅरलल 2 टँजंट निघतातच ना 100%. एक इथे असेल तर एक दुसरी तिकडे असेल, एक्झॅक्टली पॅरलल वे मध्ये शिफ्ट करायचा, बरोबर. ओके, हे तर समजलं की 2 टँजंट, म्हणजे y इज इक्वल टू mx प्लस c जर का टँजंट असेल तर सीच्या 2 व्हॅल्यू मिळणार आहेत, हे फिक्स आहे. एमचा व्हॅल्यू पण फिक्स आहे की 3 स्लोप असलेला टँजंट फाइंड करायचं, लिहिला. पण सीच निघत नाहीये ना. मी याला जर असं लिहू करे, 3x मायनस ऑफ y प्लस c इज इक्वल टू 0. पहा ना, मी याला असं लिहितो यार, काय 3x मायनस ऑफ y प्लस c इज इक्वल टू 0 असं लिहिलं मी त्याला, बरोबर. कसं काढायचं रे बाबा, सीचा व्हॅल्यू कसं काढायचं, कसं शोधायचं, जरा विचार करा यार. ही लाईन जर का या सर्कलला तुम्हाला टँजंट पाहिजे असेल तर सेंटर पासून त्या लाईनचा डिस्टन्स, सेंटर पासून मुलांना त्या लाईनचा जो डिस्टन्स आहे, दॅट डिस्टन्स हॅज टू बी रेडियस ऑफ सर्कल, बरोबर. आणि किती रे सर्कलचा रेडियस किती मुलांना सांगा बरं तुम्ही. सर्कलचा रेडियस काय असतो, अंडर रूट ऑफ g स्क्वेअर, हे पहा g -1 आहे बरं, ओके, प्लस f स्क्वेअर, याचा हाफ असतो ना, ओके. f तर 4 आहे, 16 मायनस ऑफ c इज -23 हियर. मग किती बनणार तो सांगा ना, 40 बनणार ना, अंडर रूट 40 बनणार की नाही. तो अंडर रूट ऑफ 40 बनतो यार तो, म्हणजे रेडियस अंडर रूट 40. म्हणजे मुलांना या पॉईंटचा, या लाईन पासूनचा डिस्टन्स शुड बी √40, बरोबर. काय सांगा बरं, डिस्टन्स कसा काढत असतो, हा पॉईंट डायरेक्टली टाकत असतो ना डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये. हा पॉईंट टाका बरं इथे, काय बनतो 3
प्लस 4 प्लस सी डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, काय रे अंडर रूट 10 होईल की नाही. आणि हा जो डिस्टन्स आहे ना, हा डिस्टन्स रूट 40 आहे ना. म्हणजे मुलांना वरती मॉड ऑफ 7 प्लस सी हॅज टू बी 20, कारण की 40 इंटू 10 इज 400चा अंडर रूट 20 बनणार आहे. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे 7 प्लस सी इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 20. मग एकदा प्लस घ्यायचा एकदा मायनस घ्यायचा, म्हणजे काय, एकदा 7 प्लस सी 20 घ्यायचा किंवा एकदा 7 प्लस सी हा मायनस 20 घ्यायचा अरे. म्हणजे सीचा व्हॅल्यू मुलांना 13 घ्यायचा किंवा सीचा व्हॅल्यू मायनस ऑफ 27 घ्यायचा अरे. समजतं तुम्हाला हे? सीच्या अशा दोन व्हॅल्यूज येतील, बरोबर. तेच तर पाहिजे होतं आपल्याला. हाच तो टँजंट आहे. बस सीचा व्हॅल्यू इथे एकदा 13 ठेवायचा आणि एकदा काय ठेवायचं मायनस 27. 13 ठेवला तर हा येईल, मायनस 27 तो येईल, किंवा उलटा पण होऊ शकतो, बरोबर. समजतं? अशा दोन टँजंट मिळतात पहा आपल्याला इथे. ओके, पारे जातो पुढे. काय विषय आता काय विषय पहा. काय आता ना आपल्याला बाहेरच्या पॉईंटवरतून टँजंट ड्रॉ करायचे. आर्टिकल आहे टँजंट फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल. म्हणजे बाहेरच्या पॉईंटवरतून आपल्याला ड्रॉ करायचं टँजंट. बाहेरच्या पॉईंटवरतून टँजंट ड्रॉ करायचा. मग पहिलं एक काम करतोय, बाहेरच्या पॉईंटवरतून स्टँडर्ड सर्कलला टँजंट ड्रॉ करेन किंवा बाहेरच्या पॉईंटवरतून जनरल सर्कलला टँजंट ड्रॉ करेन. कोणालाही करू शकतो आपण. समजतं ना तुम्हाला हे? बरोबर. बघा काय आता थोडंसं लाईक बाउन्सर हळूहळू जायला सुरू झालं असेल, पण एकदा प्रोसेस नीट व्यवस्थित समजून घ्या. ओके, नीट पहा. याच्या आधीचं पण आर्टिकल तसंच केलं आपण. y इज इक्वल टू mx प्लस सी. ही लाईन स्टँडर्ड सर्कलला टँजंट असण्याची कंडिशन पाहिली होती आपण. आणि आता एक रिसेंटली जो सम केला होता याच्या आधीचा, तर काय केलं होतं माहिती का, ती लाईन जनरल सर्कलला टँजंट असण्यासाठी सीचा व्हॅल्यू आपण फाइंड केला होता. समजलं का तुम्हाला? y इज इक्वल टू mx प्लस सी जर का स्टँडर्ड सर्कल म्हणजे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. y इज इक्वल टू mx प्लस सी हा जर का याला टँजंट पाहिजे असेल, इन दॅट केस सी हॅज टू बी प्लस ऑर मायनस r अंडर रूट ऑफ 1 प्लस m स्क्वेअर असा होता तो. पण तो स्टँडर्ड सर्कलसाठी ऍप्लिकेबल होता, जनरल सर्कलसाठी तो फॉर्म्युला ऍप्लिकेबल नव्हता. अरे हे तुम्ही समजून घ्या. मग इथे पण तेच करतोय सेम. आउटसाइड पॉईंटवरतून टँजंट ड्रॉ करायचेत ना, सो आउटसाइड पॉईंटवरतून स्टँडर्ड सर्कलला पण टँजंट ड्रॉ करू शकतो 2, किंवा मे बी हा सर्कल जनरल सर्कल पण असू शकतो, बरोबर. सो आपण एक काम करूया, पहिलं आपण स्टँडर्ड सर्कलचा लाईक बघूया, त्याच्यानंतर बघूया जनरल सर्कलचा काय विषय. पहिले स्टँडर्ड सर्कलसाठी समजून घेऊया आपण. ओके, पहा आता मी काय करतो. सो गाईज, आपल्याला तर माहिती आहे यार, सर्कलचा जो टँजंट आहे, स्टँडर्ड सर्कलचा जो टँजंट आहे, त्याचं इक्वेशन काय असतं माहिती का, y इज इक्वल टू mx प्लस सी. मान्य तुम्हाला आहे? सो y इज इक्वल टू mx प्लस और मायनस सीचं व्हॅल्यू r अंडर रूट ऑफ 1 प्लस m स्क्वेअर असा असला पाहिजे. सीचं व्हॅल्यू प्लस और मायनस r अंडर रूट 1 प्लस m स्क्वेअर असला पाहिजे. तरच मग कुठे जाऊन हा जो लाईन आहे, हा लाईन सर्कलचा टँजंट म्हणून ऍक्ट होतो, स्टँडर्ड सर्कलचा टँजंट म्हणून ऍक्ट होतो. अदरवाईज नाही होत. हा लाईन सर्कलचा जर का टँजंट पाहिजे असेल तर सीचा व्हॅल्यू असाच असला पाहिजे, बरोबर. मी म्हणलं ठीक आहे, मग सीचा व्हॅल्यू असा असला पाहिजे. ठीक आहे, चलो. सो बनला ना टँजंटचा इक्वेशन. हा बनलाय ना, टँजंटचा इक्वेशन बनलाय, बरोबर. ठीक आहे, मी एक काम करतोय, टँजंटचा इक्वेशन तर बनलाय, पण विषय काय माहिती का, इथे m अननोन आहे. m तर माहित नाहीये. समजा जर का m तुम्हाला माहिती असेल तर जर का मी इथे m चा व्हॅल्यू टाकेन, हा बनून जाईल ना, y आहे, x आहे, m जर का माहिती आहे, किंवा रेडियस पण माहिती असतं सर्कलचं, म्हणजे लाईक टँजंटचं इक्वेशन मिळून जाईल तुम्हाला. पण तुम्हाला mच माहित नाही यार, mच माहित नाही ना. मग तुम्ही म्हणाल m तर क्वेश्चन मध्ये दिला पाहिजे होता. m जर का क्वेश्चन मध्ये दिला ना, तर याचा असा अर्थ असणार आहे की अशा स्लोपचा टँजंट ड्रॉ करा, जो की ऑलरेडी आपण केलाय. पण क्वेश्चन तसा नाहीये. क्वेश्चन असा आहे की बाहेरच्या या पॉइंटवरतून टँजंट ड्रॉ करा. समजलं का? सो म्हणून m देण्याची गरज नाहीये. एक इनपुट दिला त्यांनी, बाहेरच्या पॉइंटवरतून टँजंट ड्रॉ करा. मग मी काय म्हणतोय, ठीक आहे यार, हा आहे टँजंट आपला, बाहेरच्या पॉइंटवरतून टँजंट ड्रॉ केला की त्या टँजंटचा इक्वेशन हा येणार आहे म्हणतोय मी. कारण की आपल्याला माहिती स्टँडर्ड सर्कलचा जो टँजंट असतो तो हाच असतो, y इज इक्वल टू mx प्लस सी, बट सीचा व्हॅल्यू प्लस और मायनस r अंडर रूट 1 प्लस m असाच असतो. मग मी म्हणतो हा बाहेरच्या लाईक पॉईंटवरतून तो टँजंट ड्रॉ केला आणि त्या टँजंटचं इक्वेशन हा आहे. मग मी काय म्हणतो, हा पॉईंट जर का मी याच्यात टाकला तर सॅटिस्फाय झाला पाहिजे की नाही. मग पहा बरं, yच्या जागी y1 टाकला यार, xच्या जागी x1 टाकला, mx1, बट इकडे घेतला मायनस केला. इज इक्वल टू प्लस और मायनस करा, इकडे प्लस और मायनस करा, r अंडर रूट हे 1 प्लस m स्क्वेअर तर आहेच आहे. आता मी काम करतो, दोन्ही साईडला स्क्वेअर केला.
इकडे ना इथे पण मी स्क्वेअर केला आणि इथे पण मी स्क्वेअर केला. स्क्वेअर केलं तर हे प्लस और मायनस चाललं जातं. सो a मायनस बी होल स्क्वेअर इज a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर. हे असं बनलंय पहा. आता ना इथे मी काय करतोय पहा, एम स्क्वेअरच्या फॉर्म मधला क्वाड्रॅटिक करतो. एम स्क्वेअर इथे पण आहे, एम स्क्वेअर इथे पण आहे यार, मग हा आणतो इकडे. सो एम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये x1 स्क्वेअर मायनस ऑफ r स्क्वेअर मायनस ऑफ 2m x1 y1, ठीक आहे चलो, प्लस y1 स्क्वेअर मायनस ऑफ r1 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 0. हे असं काहीतरी इक्वेशन बनलं पहा मुलांना. हा असं काहीतरी इक्वेशन बनलेलं आहे. काय करायचं पुढे आता पहा, लक्षात मी काय सांगतो. काय इनपुट दिला रे आपण सर्कलचा इनपुट दिला. आपण सर्कलचा इनपुट दिला. केव्हा दिला माहिती का, इथे इथे y इज टू mx प्लस c. हा लाईन सर्कलला टँजंट आहे असं मला वाटतं, बरोबर. हा लाईन सर्कलला टँजंट जर का असेल तर c चा व्हॅल्यू प्लस और मायनस r अंडर रूट 1 प्लस m स्क्वेअर पाहिजे होता आपल्याला. हा मी टाकलाय तिथे. मी म्हणलं ठीक आहे यार चलो, म्हणजे या सर्कलचा हा टँजंट आहे 100% असतोच. c चा व्हॅल्यू तसा असला प्लस और मायनस r अंडर रूट 1 प्लस m स्क्वेअर असतोच, 100% तो टँजंट असतो, बरोबर. ठीक आहे म्हणलं मी. आता m च्या जागी तुम्ही काही टाकू शकता. एमच्या जागी तुम्ही काही टाकू शकता, 1 2 3 4 5 6 काही टाका. 1 टाकलं तर 1 स्लोप असलेला टँजंट येईल या सर्कलला. 2 टाकलं तर 2 स्लोप असलेला टँजंट येईल या सर्कलला. पण आपल्याला जर असा एम टाकायचा आहे, ओके, आपल्याला जर असा एम टाकायचा आहे सो दॅट तो टँजंट येईल, बरोबर, या पॉइंट मधून निघणारा टँजंट येईल, बरोबर ना. तुम्ही पहा ना, या पॉइंट मधून निघणारा जो टँजंट आहे ना, या पॉइंट मधून निघणारा जो टँजंट आहे त्या टँजंटचा काहीतरी स्पेसिफिक स्लोप असेल की नाही, तो स्लोप आपल्याला फाइंड करून इथे टाकायचा आहे. हे समजून घ्या तुम्ही. इथं पहा, या पॉइंट मधून निघणारा जो टँजंट आहे या टँजंटचा काहीतरी स्लोप असेल की नाही, अरे तो स्लोपच आपल्याला फाइंड करायचा आणि इथे टाकायचा आहे, बरोबर. मग मला हे समजतं की या पॉइंट मधून निघणाऱ्या टँजंटचे तर दोन टँजंट्स आहेत, म्हणजे दोन स्लोप निघणार आहेत. मी म्हणलं ठीक आहे, निघू शकतात. एक स्लोप टाकला की तो येतो टँजंट, दुसरा स्लोप टाकला तर हा टँजंट येईल. मी म्हणलं ठीक आहे चलो. तुम्ही कसे काय 2 स्लोप येतात, हे पहा, हा टँजंट होताच ना, म्हणजे या पॉईंटने टाकलं असतं तिथे. हा पॉईंट जर का इथे टाकला तर टँजंटला सॅटिस्फाय केलं पाहिजे त्यांनी, त्या पॉईंटने. मग ते असं करतच हे असं आलंय ना. मग मला आता समजायला लागलं, हे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे पहा, तो पॉईंट माहिती आहे, रेडियस माहिती आहे, म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट मिळणार आहे तुम्हाला. पहा ना, तो पॉईंट माहिती म्हणजे हा पण काहीतरी कॉन्स्टंट आहे. इवन दिस इज अ कॉन्स्टंट. मग पहा बरं, a x स्क्वेअर b x प्लस c इज इक्वल टू 0. गाइज, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ m. मग याला सॉल्व्ह कराल तर m च्या तुम्हाला 2 व्हॅल्यू येतील. म्हणजे आपण इनपुटमध्ये असं दिलं की तो पॉईंट टाकला, म्हणजे त्या पॉईंटवर तुमच्या टँजंटचे स्लोप आपल्याला आउटपुटमध्ये मिळणार आहेत. आता m च्या 2 व्हॅल्यू मिळतील. मग m ची एक व्हॅल्यू इथे जर का टाकाल आपल्या इक्वेशनमध्ये या, बरोबर ना, तर तुम्हाला एक टँजंट मिळेल. m ची दुसरी व्हॅल्यू टाकाल तर दुसरी टँजंट मिळेल. हा तो आपला प्रोसेस आहे बेसिक. आय होप थोडं बहुत समजलं असेल मुलांना. मी काय करतोय पहा, एका क्वेश्चन मध्ये हे करून दाखवतो तुम्हाला. नीट लक्षात आहे. काय आपल्याला काय करायचं माहिती का, एक पॉइंट आहे 3,3. या 3,3 पॉइंट वरतून हा जो सर्कल आहे ना, स्टँडर्ड सर्कल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू 4 वाला सर्कल, तर या बाहेरच्या पॉइंटवरतून या सर्कलवरती आपल्याला ड्रॉ करायचं आहे टँजंट. म्हणलं ठीक आहे यार, 2 टँजंट ड्रॉ होतात, हे तर फिक्स आहे, बरोबर. मग मी समजताना असं समजतो की y इज इक्वल टू mx प्लस और मायनस r अंडर रूट 1 प्लस m स्क्वेअर. हा टँजंटचं इक्वेशन फिक्स असतं, कारण की तुम्हाला जर असं माहिती आहे ना, y इज इक्वल टू mx प्लस c टँजंट असतो स्टँडर्ड सर्कलला. मग y इज इक्वल टू mx प्लस c स्टँडर्ड सर्कलला टँजंट असेल तर c चा व्हॅल्यू प्लस और मायनस r अंडर रूट 1 प्लस m स्क्वेअर असाच पाहिजे असतो. मी म्हणलं ठीक आहे, असाच पाहिजे तर ठीक आहे, चलो डन. मग मी काय करतोय, या पॉईंटनी सॅटिस्फाय केलं पाहिजे की नाही या टँजंटला, बरोबर ना, केलं पाहिजे ना. तेच पाहिजे आपल्याला की त्या पॉईंट मधून निघणारे टँजंट पाहिजे, बरोबर. मग आता हा पॉईंट मी इथे टाकतोय आणि म्हणतोय जबरदस्ती तू कर सॅटिस्फाय, बरोबर. मग हा पॉईंट जर का इथे टाकेन, पहा x1 y1 दिसतं का, x1 y1 तो पॉईंट टाकला x1 y1 असं बनला. क्लिअर आहे तुम्हाला. पहा 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 नीट. आता दोन्ही साईडला मी स्क्वेअर केलाय, बरोबर ना. हे y1 मायनस ऑफ x1 y1 मायनस ऑफ mx1 इकडे आला आणि इकडे हे इतकं राहिलं. दोन्ही साईडला स्क्वेअर केला, इथे पण स्क्वेअर केला, इथे पण स्क्वेअर केला, हा असा बनला. हे ऑलरेडी आपण केलंच होतं लास्टच्या सममध्ये. मग एमच्या फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक आला. आता मी काय म्हणतोय, तो पॉईंट टाका तर हा 3,3, x1चा व्हॅल्यू 3 आहे, y1चा व्हॅल्यू 3 आहे आणि इव्हन रेडियसचा व्हॅल्यू तर 2 आहे. मग टाका इथे x1च्या जागी y1च्या जागी आणि हा रेडियसच्या जागी सर्व व्हॅल्यूज जे काही आता बोलले ते टाकून द्या. मग ते सर्व व्हॅल्यूज टाकल्यानंतर हे असं काहीतरी बनलं पहा मुलांना. हे असं काहीतरी बनणार आहे इथे, बरोबर. कॅल्क्युलेशन करा, बरोबर.
मग तुम्हाला हे समजेल यार, हे तर एमच्या फॉर्म मधला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मी म्हणलं ठीक आहे यार, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एमच्या फॉर्म मधला. मग एमच्या तर 2 व्हॅल्यू निघतील. क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल ना तुम्हाला सॉल्व्ह करता, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. बरोबर. मग ते रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज गिवन बाय मायनस ऑफ b, माहिती ना ते, मायनस b प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस ऑफ 4ac डिवाइड बाय 2a. तेच तर केलं, मायनस b प्लस और मायनस b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. मग एमचा व्हॅल्यू निघेल ना. आता कसं आहे माहिती का, इथे थोडासा वेगळा दिसतो एमचा व्हॅल्यू. ओके, कारण तिला एक हा समजस मी तयार करून तुम्हाला रॅन्डमली दिला होता. पण आता एमच्या व्हॅल्यू कधी कधी लाईक थोडंसं सिम्प्लिफाईड वेमध्ये आलेले असतात. कधी 1 येतो, कधी 2 येतो, किंवा 2,5 येतो समजा. काही नाही करायचं आहे, तो एमचा व्हॅल्यू जो तुम्ही काढलाय ना, तोच एमचा व्हॅल्यू फक्त आणि फक्त इथे टाकायचा आहे. सॉरी, इथे टाका तुम्ही. अरे काय बोलतोय मी, हा जो दिसतोय का तुम्हाला इथे, y इज इक्वल टू mx प्लस r अंडर रूट ऑफ 1 प्लस m स्क्वेअर प्लस और मायनस. नीट बघा, काय नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. पहा आता इथे पण आणखीन एक छोटंसं ट्विस्ट आहे. हा तुमचा सर्कलचा इक्वेशन होता ना, सॉरी हा तुमचा टँजंटचा इक्वेशन होता ना, सर्कलच्या टँजंटचा इक्वेशन आहे ना हा, y इज इक्वल टू mx प्लस c, बट c च्या जागी असं टाकायचं ना तुम्हाला. ओके, एमचा व्हॅल्यू तुम्ही फाइंड केला यार. मग एका एमचा व्हॅल्यू इथे टाका, एका एमचा व्हॅल्यू इथे टाका. समजा एमचा व्हॅल्यू समजा जर का 2 आला असता, मी इथे 2 टाकलं असतं एमच्या जागी, मी इथे 2 टाकलं असतं. समजा की इथे मी 2 टाकलं असतं एमच्या जागी. रेडियसचा पण व्हॅल्यू आहे ना इथे काहीतरी, 2च आहे इथे. हा चलो, रेडियसच्या जागी पण 2 टाकला, काहीतरी बनेल ना इक्वेशन. मग तुम्ही म्हणाल 2 इक्वेशन बनतायत सर. मी म्हणलं कसं काय भाऊ, इथे प्लस और मायनस. मी म्हणलं ठीक आहे, चल 2 इक्वेशन बनतात का, ठीक आहे. तुम्ही म्हणाल एमची आणखीन एक व्हॅल्यू, आणखीन एक दुसरी व्हॅल्यू आहे, पहा ना, प्लस और मायनस आहे ना, म्हणजे एमच्या तर 2 व्हॅल्यूज आहेत. अबे एक व्हॅल्यू टाकले की 2 इक्वेशन आले, आणखीन एक व्हॅल्यू टाकले तर आणखीन 2 इक्वेशन येतील, म्हणजे टोटल 4 इक्वेशन येतील. अबे 4 तर टँजंट नाही आहेत, बाहेरच्या पॉईंटवरतून 4 टँजंट तर बिलकुल नाही आहेत, बिलकुल नाही आहेत. मग आउटपुटमध्ये मला 4 टँजंट येतात, मग त्यातल्या 2च घ्यायच्यात आणि 2 फेकायच्या आहेत. मग तुम्ही म्हणणार कोणत्या 2 फेकायच्या, नीट बघा. ज्यावेळेस तिथून एमचा व्हॅल्यू तुम्ही काढला, समजा 2 आला, आणि तो 2 व्हॅल्यू जेव्हा तुम्ही इथे टाकला ना, याला काही माहित नाही यार, याला इतकंच माहिती की 2 स्लोप असलेला टँजंट दाखवायचा. समजा हा 2 स्लोप असलेला टँजंट आहे, तर मग हा आउटपुटमध्ये हा पण टँजंट देतो आणि हा पण टँजंट देतो. पण तुम्हाला या दोघांमधला एकच टँजंट सिलेक्ट करायचा जो तिथून पास होतो. मग इथे 2 इक्वेशन आले ना, एक प्लस घेऊन आला, एक मायनस घेऊन आला. मग चेक करायचं की हा पॉईंट कोणाला सॅटिस्फाय करतो. ज्याला सॅटिस्फाय करतो, हा पॉईंट याला सॅटिस्फाय करेल. मग हा पॉईंट ज्याला सॅटिस्फाय करतो, त्या 2 मधलं ज्याला सॅटिस्फाय करतो, तो वाला घ्यायचा आणि दुसरा वाला फेकून द्यायचा. तो दुसरा वाला टँजंट नाहीये, टँजंट आहे तो, पण या पॉईंट मधून पास होणार टँजंट नाहीये. तो ना 2 स्लोप असलेला एक वेगळा टँजंट आहे, पण 2 स्लोप असलेला आपल्याला या पॉईंट मधून पास होणारा टँजंट फाइंड करायचा. समजतंय का बे मी काय बोलतोय. ओके, थोडंसं कदाचित जात असेल जरा डोक्यावर ना. ओके, पण ना या अशा गोष्टीत थोडंसं खूपच जास्त लक्ष देऊन तुम्हाला पाहायला लागणार आहे. बरोबर, थोडंसं टाइम इन्व्हेस्ट करायला लागणार आहे यार. घेऊ का एका सममध्ये घेऊ का आणखीन एक, जसं पहा लक्षात आता हे बहुतेक थोडंसं वेगळा सम दिसतोय. ओके, काय म्हणताय, फाइंड टँजंट्स फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल. हे पहा, बाहेरच्या पॉईंटवरतून टँजंट तर ड्रॉ करतोय मी, पण सर्कल कसं आहे, स्टँडर्ड सर्कल आहे का, नाही. तुम्हाला स्टँडर्ड सर्कलसाठीच कन्फ्युजिंग होतं. आता तर यार आणखीन कन्फ्युजिंग कराल तुम्ही जर का जनरल सर्कल इथे टाकून देत असाल तर. बरोबर, तर पहा यार, समजून घेण्याचा ट्राय करा. एकदा समजलं ना खूप भारी होईल पहा, बिकॉज पॅराबोला, इलिप्स, हायपरबोलामध्ये पण या अशा कॉन्सेप्ट तुम्हाला लागणार आहेत पुढे. पहा मी काय करतोय, मी म्हणतोय की यार ठीक आहे, हा सर्कलचा इक्वेशन आहे आणि या सर्कलला या पॉईंटवरतून टँजंट ड्रॉ करायचे. मग मी 2 मिनिटासाठी असं समजतो दॅट y इज इक्वल टू mx प्लस c बी दी टँजंट टू दी सर्कल. बरोबर. आता मग त्याच्यानंतर आपण c च्या जागी प्लस और मायनस r अंडर रूट प्लस और मायनस r अंडर रूट 1 प्लस m स्क्वेअर असं बोललो होतं लास्टच्या सम मध्ये, पण इथे आपण ते बोलू नाही शकत. कारण y इज इक्वल टू mx प्लस c टँजंट पाहिजे असेल तर c चा व्हॅल्यू असा असला पाहिजे. पण हे कोणासाठी ऍप्लिकेबल आहे, ओनली फॉर स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कल असेल तरच c चा व्हॅल्यू हा असा असला पाहिजे रे. आता हा तर जनरल सर्कल आहे, मग जनरल सर्कलसाठी गरजेचं नाही की c चा व्हॅल्यू असा तसाच असला पाहिजे. मग तुम्ही म्हणणार काय करायचं यार, काय करायचं. हे पहा, हा जो टँजंट आहे याला मी थोडंसं इज्जतीत व्यवस्थित लिहिला असं mx मायनस ऑफ y प्लस c इज इक्वल टू 0. मला आता c ला लाईक एलिमिनेट करायचं.
म्हणणार कसं काय इलिमिनेट करायचं आहे, याच्यापेक्षा काय इलिमिनेट करायचं आहे हे समजणं पण महत्त्वाचं आहे. या सर्कलचा जो सेंटर आहे तो आहे मुलांना 3,4. पहा, या सर्कलचा जो सेंटर आहे तो 3,4 आहे यार. मग मी काय करतोय त्या 3,4 पासून, आता तुम्ही म्हणताय ना ही टँजंट आहे म्हणून, तुम्ही म्हणताय ना ही अशी टँजंट आहे बाबा सर्कलची, बरोबर. हे पण आणखीन तुम्हाला माहित नाही की या पॉईंटमधून सर्कलला एक टँजंट येतात की 2 टँजंट येतात. सो म्हणून ॲझ्युम करते वेळी मी फक्त एकच टँजंट ॲझ्युम केली होती इथे. ॲझ्युम करते वेळी फक्त एकच टँजंट ॲझ्युम केलेली होती मी तिथे. ओके, बरोबर. आता मॅथमॅटिक्स आपल्याला सांगेल की नाही एक टँजंट नाही 2 टँजंट आहेत. तुम्ही म्हणणार कसं काय सांगणार, तो एमच्या 2 व्हॅल्यू देईल. सिम्पल, एमच्या 2 व्हॅल्यू देईल म्हणजे 2 टँजंट येतील, बरोबर ना. पण ठीक आहे, सध्या तरी एकच टँजंट आहे तिथे असं मी इमॅजिन करतो आणि कॅल्क्युलेशन करायला सुरू करतो. यार हा टँजंट आहे तो. मग मला समजतं की यार हा जर का टँजंट असेल खरंच त्या सर्कलचा, तर सेंटरपासून या लाईनचा जो डिस्टन्स आहे, सेंटरपासून या लाईनचा जो डिस्टन्स आहे, दॅट हॅज टू बी रेडियस. मग मी म्हणतो ठीक आहे, पहा डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम लाईन, तो पॉईंट डायरेक्टली टाका इथे 3m, वायच्या जागी 4c डिवाइड बाय √1+m², a² + b² असतं ना, दॅट इज इक्वल टू तो जो डिस्टन्स आहे तो रेडियस इतका असला पाहिजे. आता तुम्ही म्हणणार रेडियस इथे काय लिहिलं 6, तुम्ही म्हणणार कसं काय लिहिलं, अरे सर्कलचा इक्वेशन आहे ना, रेडियसचा फॉर्म्युला काय असतो रे, √g² + f², -c हा आपला रेडियसचा फॉर्म्युला असतो की नाही. सो जीचं व्हॅल्यू माहिती, एफचं व्हॅल्यू माहिती, सीचं व्हॅल्यू माहिती, टाकून द्या ना, तुम्हाला हे 6 मिळणार आहे यार रेडियस. मग इथे काय करतोय थोडंसं नीट पहा मुलांना, हे असं काहीतरी बनलंय काहीतरी रिलेशन. 3m - 4 + c इज इक्वल टू +or-, हे पहा मॉड काढलं की +or-6 आणि हा असा बनला इकडे. मी म्हणलं यार ठीक आहे चलो ओके फाईन, हे असं काहीतरी इक्वेशन बनलंय पहा. ओके, तर आता काय विषय माहिती का, सीच्या जागी जर का मी y - mx ठेवलं, सीच्या जागी जर का मी सीच्या जागी y - mx जर का असं ठेवलं समजा, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता हे कम्प्लीट इक्वेशन ज्यावेळेस मी पाहिन ना इथे असं, तर मला समजेल की फक्त एकच अननोन आहे जो की m आहे. आधी होता इथे c अननोन, पण त्याला काढून टाकलाय आपण आता. समजतं का, इथे m आणि c च्या फॉर्म मधला एकच इक्वेशन होता तिथे. आता m आणि c च्या फॉर्म मधला, हे पहा m आणि c च्या फॉर्म मधला आणखीन एक इक्वेशन आपण काढलाय बाय युजिंग कंडिशन ऑफ टँजन्सी, की तो डिस्टन्स रेडियस इतका आहे असं इक्वेट करून m आणि c चं आणखीन एक इक्वेशन काढलाय. मग एका इक्वेशन मधून c चं व्हॅल्यू काढून इथे टाकून देऊया आपण, म्हणजे इक्वेशन पूर्णपणे m च्या फॉर्म मधला बनणार आहे. आणि मग तिथून m ची व्हॅल्यू फाइंड करणं सोपं आहे आपल्यासाठी. तुम्ही म्हणणार कसं काय, हा पहा इक्वेशन पूर्ण m च्या फॉर्म मधलं आहे. पण मी काय म्हणतोय, ही टँजंट, हे जे काही इक्वेशन तुम्हाला दिसतं इथे, हा जो काही इक्वेशन तुम्हाला इथे दिसतोय मुलांना, हा बरोबर. तर वायच्या जागी मी टाकतोय 10, का पॉईंट पहा ना 10, एक्सच्या पण जागी 10 टाकेन आणि वायच्या पण जागी 10 टाकेन, बरोबर. मग हा जो काही इक्वेशन आहे यार, हा इक्वेशन ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह कराल तर तुम्हाला तिथे एमचा व्हॅल्यू मिळणार आहे. जरा आरामात करूया, नीट बघा, व्यवस्थित समजून घ्या कॉन्सेप्ट्स. ज्यावेळेस या 2 इक्वेशनला आपण सिम्प्लिफाय करतो यार, एकामधून सीचं व्हॅल्यू काढून दुसऱ्यामध्ये टाकतोय, म्हणजे असं इक्वेशन म्हणतोय अख्खा, बरोबर. आता आपल्याला हे पण तर गरजेचं आहे यार की तो जो काही आहे तो इथून पास झाला पाहिजे, बरोबर ना. म्हणजे एक्स आणि वायचे इनपुट 10,10 दिले पाहिजे आपण, म्हणजे 10,10 जर का दिलं मी इनपुटमध्ये एक्स आणि वायच्या जागी, समजतं का, एक्स आणि वायच्या जागी इनपुट मी जर का 10,10 दिला, तर मला असंच, म्हणजे आपण त्याला असे इन्स्ट्रक्शन देतोय की यार 10,10 मधून पास होणाऱ्या टँजंटचा स्लोप काढ, हे आपण त्याला इन्स्ट्रक्शन देतो बाय डिफॉल्ट. मग ते टाकल्यानंतर झालं असं मुलांना, पहा ना 3m - 7m बनतो, -+6 बनतोय, दॅट इज इक्वल टू हे असं काहीतरी बनलंय. पहा करा दोन्ही साईडला स्क्वेअर यार, दोन्ही साईडला स्क्वेअर करा बरं. पण आहे a -b² इज a² -2ab + b², तर याचा पण स्क्वेअर केला असा झाला. मग हे इकडे तिकडे करून वगैरे सर्व हे मल्टिप्लिकेशन करून सर्व सॉल्व्ह कराल ना यार. ओके, क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह कराल ना, यू विल गेट व्हॅल्यू ऑफ m as 0 अँड व्हॅल्यू ऑफ m as 84/13. असे एमच्या 2 व्हॅल्यू मिळतात मुलांना, 2, बरोबर. मग ठीक आहे यार, एमचा एक व्हॅल्यू आहे 0, टाकून द्या यार एमचा व्हॅल्यू 0. कुठे तुम्ही म्हणणार कुठे टाकणार, विषय अवघड आहे. एक काम करा, पहिले सीचा जो व्हॅल्यू आहे, सीचा व्हॅल्यू काय आहे, y - mx आहे ना. हे बघा, हे जे दिसतं ना तुम्हाला, एमच्या जागी 0 टाकणार आहे तुम्ही. चलो एमच्या जागी तुम्ही टाका 0, बरोबर.
म्हणजे y इज इक्वल टू सी बनणार. तुम्ही म्हणणार मग सीचं व्हॅल्यू कसं फाइंड करणार यार? अरे एक्स आणि वायची व्हॅल्यू 10,10 टाकून द्या ना. समजतं तुम्हाला? हा जो काही टँजंट आहे बरोबर, एमच्या जागी तुम्ही 0 टाकणार आहे. मग टँजंटचं इक्वेशन काय बनला? वाय मायनस ऑफ वाय प्लस सी इज इक्वल टू 0 बनला. म्हणजे वाय प्लस वाय इज इक्वल टू सी बनला. हा तुमचा टँजंटचा इक्वेशन बनला. पण मी काय म्हणतोय, तुमचा टँजंट तर इथून पास होतो ना, मग टँजंटनी याला सॅटिस्फाय केलं पाहिजे, या पॉईंटने टँजंटला सॅटिस्फाय केलं पाहिजे. मग टाका बरं हा पॉईंट. एक्स तर नाहीच आहे, वायच्या जागी 10 टाका, म्हणजे सीचा व्हॅल्यू 10 बनतो. अरे म्हणजेच वाय इज इक्वल टू 10 इज द इक्वेशन ऑफ टँजंट. म्हणजे ठीक आहे, चलो ओके. हे पहा, एमचा व्हॅल्यू असं पण पॉसिबल आहे बरं. मग हा जो एमचा व्हॅल्यू आहे ना, मी इथे टाकतो, एमच्या जागी इथे टाकतो, मग तरी पण सी अननोन राहतो ना. मग मी काय म्हणतो, हा टँजंटचं इक्वेशन आहे तुमच्या, मग या पॉईंटनी सॅटिस्फाय केलं पाहिजे टँजंटला. मग हा पॉईंट टाकतो एक्स आणि वायच्या जागी. एम माहिती, एक्स माहिती, वाय माहिती, मग सी ऑटोमॅटिकली निघतोय ना, बरोबर. मग तो जो सी निघालेला असेल तो सी फक्त इथे टाका. एमचं व्हॅल्यू तर ठरलंच आहे तुमचं, हे इथे टाका. एक्स आणि वायच्या जागी कुठे काही टाकण्याची गरज नाही, मग तो इक्वेशन निघतो. समजलं ना? ओके. सो असे काढतोय पहा मुलांना आपण इक्वेशन. ओके, इक्वेशन ऑफ अ टँजंट फ्रॉम पॉईंट x1 y1. आता याच्यामध्ये आपण दोन्ही आर्टिकल्स पाहिले की बाहेरच्या पॉईंटवरतून स्टँडर्ड सर्कलला पण आपण टँजंट्स काढले आणि बाहेरच्या पॉईंटवरतून आपण जनरल सर्कलला पण टँजंट काढले आहे, बरोबर. आता काय करतोय पहा, आम्ही करायचं काय माहिती का, एक शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर आत्तापर्यंत आपण काय केलं माहिती का, आत्तापर्यंत आपण फक्त टँजंट फाइंड केली फ्रॉम अ पॉईंट आउटसाइड द सर्कल. आता थोडेसे क्वेश्चन्स बदलणार आहेत. आता क्वेश्चन्स असे येणार आहेत की या दोन टँजंट मधला मे बी अँगल फाइंड करायचा असेल, मे बी नाही तर मे बी असं असेल की या दोन टँजंट मधला अँगल 90 डिग्री आहे यार, 90 डिग्री, बरोबर ना. मग या पॉईंटचं इक्वेशन सांगा और लोकस ऑफ पॉईंट सांगा. म्हणजे असे काही पॉईंट्स मला तुम्ही सांगा की हा अँगल 90 डिग्री बनला पाहिजे. अशा काही गोष्टी येणार आहेत पुढे. ओके, करूया आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया. बट बिफोर दॅट, त्या सर्वांचं डिस्कशन करण्यासाठी हा एक पॉईंट तुम्हाला माहिती असला पाहिजे. काय हा पॉईंट? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे यार. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता मग या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला दोन व्हॅल्यूज मिळत असतात ना रे. ओके, तर का आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनला मुलांना सॉल्व्ह केला, आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळतात. त्यालाच तर आपण रूट म्हणत असतो. एक्सच्या 2 व्हॅल्यूज असला पण 2 व्हॅल्यूजलाच तर आपण रूट बोलतो ना. सो लेट फर्स्ट व्हॅल्यू ऑफ एक्स बी अल्फा अँड सेकंड व्हॅल्यू ऑफ एक्सचा जो सेकंड व्हॅल्यू आहे ना त्याला आपण बीटा ॲज्युम करूया. जस्ट ॲज्युम करा अल्फा आणि बीटा असं आपण इथे ॲज्युम करूया. ओके, सो अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. तुम्ही 10th मध्ये शिकला असेल पहा, सम ऑफ रूट्स इज मायनस ऑफ बी बाय. सम ऑफ रूट्स इज मायनस ऑफ बी बाय. मायनस बी बाय कराल ना तर रूटचं ॲडिशन येतो. प्रोडक्ट ऑफ रूट कराल ना, अल्फा इंटू बीटा कराल ना, अल्फा इंटू बीटा कराल ना, तो सी डिवाइड बाय असतो. काय असतो? सी डिवाइड बाय असतो. करेक्ट. आता मायनस बी बाय म्हणजे काय रे? कोएफिशियंट ऑफ एक्स मायनस ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स बाय कोएफिशियंट ऑफ वाय. कोएफिशियंट ऑफ एक्स बाय कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. सी बाय म्हणजे काय? सी काय? कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट टर्म डिवाइड बाय. ए म्हणजे काय? ए इज कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही इथे. क्लिअर आहे तुम्हाला? तर पहा आता याचा यूज कसा करायचा आपल्याला. एक क्वेश्चन आहे इथं, क्वेश्चन वाचून घ्याल. याच क्वेश्चनमध्ये त्याचा यूज ऍक्च्युली काय सांगतात पहा. Tangents to this circle, tangents to this standard circle having inclination alpha and beta. यार या टँजंटचा इन्क्लिनेशन अल्फा आहे, या टँजंटचा इन्क्लिनेशन बीटा आहे असं ते क्लेम करतात. ठीक आहे ना, पुढे पाहूया. इंटरसेक्ट्स ॲट पॉइंट पी म्हणा. या टँजंट्सचे टँजंट्स विथ इन्क्लिनेशन अल्फा विथ इन्क्लिनेशन बीटा इंटरसेक्ट्स ॲट पॉइंट पी. ते कुठे इंटरसेक्ट करतात माहिती का? पी वरती इंटरसेक्ट करतात. ठीक आहे, पी वरती इंटरसेक्ट करतात. देन फाइंड लोकस ऑफ पॉइंट पी, फाइंड लोकस ऑफ पॉइंट पी सच दॅट कॉट अल्फा प्लस कॉट बीटा इज इक्वल टू 0. ते म्हणतात अशा पीचा लोकस फाइंड करा सो दॅट कॉट अल्फा प्लस कॉट बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे काय माहिती का, ज्याचा लोकस फाइंड करायचा असतो, लोकस लेसन तर एकदम परफेक्ट आहे आपला. ओके, ज्याचा लोकस फाइंड करायचा असतो, ओके, कन्सिडर दॅट पॉइंट एज से एक्स कॉमा वाय. इथे मी x1 y1 बोललो ऍक्च्युअली, त्याला एक्स कॉमा वाय बोललं पाहिजे आपण. ओके, हे जस्ट 1 तुम्ही जस्ट निग्लेक्ट कराल सध्यासाठी. एक्स कॉमा वाय, कन्सिडर दॅट पॉइंट एज एक्स कॉमा वाय. करेक्ट. आणि जो काही त्यांनी कंडिशन सांगितला ना रे, तो कंडिशन तुम्ही मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करा, बस तुमचं काम झालं म्हणून समजा. पहा तर आता काय सांगतो. सो फर्स्ट ऑफ ऑल, y is equal to mx plus c be the tangent to the circle.
y is equal to mx plus c be the tangent to this standard circle आहे ना तो, बरोबर. सो y is equal to mx plus c चा व्हॅल्यू माहिती तुम्हाला, स्टँडर्ड सर्कलला जर का टँजंट असेल y is equal to mx plus c, c has to be r under root 1 plus plus or minus r under root 1 plus m square, plus or minus r under root 1 plus m square. फाइन. हा mx येतो इथे जातो, मायनस होतो. बाकी इथे प्लस और मायनस करा हवं तर स्क्वेअर करा दोन्ही साईडला, स्क्वेअर केल्यानंतर हा प्लस और मायनसचा इश्यूज चालला जातो. सो आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर एम स्क्वेअर असा बनतो त्या साईडला. ओके, आणि या साईडला काय बनतं पहा, याचा जर का स्क्वेअर कराल तर या फॉर्मॅटमध्ये बनतो तो. आपण काय केलं माहिती का, आपल्या एंड वरतून आपण काय केलं माहिती का, हा जो पॉइंट आहे ना x1 y1 तो पॉइंट इथे टाकलाय. तुम्ही प्लीज समजून घ्या की हा x1 y1 हा व्हेरिएबल पॉइंट आहे. पहा, ज्या पॉइंटचं लोकस फाइंड करायचं असतं त्या पॉइंटला आपण x y बोलतो, बट इथे आपण x1 आणि y1 बोललाय. म्हणजे मला ऍक्च्युअल मध्ये x1 आणि y1 मध्ये रिलेशन डेव्हलप करायचं, मला x1 आणि y1 मध्ये रिलेशन डेव्हलप करायचं, तुम्ही हे समजून घ्या. करेक्ट. तर ठीक आहे, हवं तर मी क्वेश्चन परत एक वेळ समजून सांगतो पहा, एकदम क्लिअरली समजून घ्याल की दोन टँजंट्स आहे अल्फा आणि बीटा इन्क्लिनेशन वाले, असे दोन टँजंट कुठेतरी इंटरसेक्ट करतात, बरोबर. बट अशा पॉईंटवरती इंटरसेक्ट केले पाहिजे, और मे बी अशा पॉईंटवरतून असे दोन टँजंट ड्रॉ केले पाहिजे सच दॅट कॉट अल्फा प्लस कॉट बीटा 0 असला पाहिजे, कॉट अल्फा प्लस कॉट बीटा 0 असला पाहिजे, हे रिक्वायरमेंट आहे, बरोबर. ठीक आहे, मी असं म्हणतो की चलो या पॉईंटवरती दोन टँजंट ड्रॉ केला ना, कॉट अल्फा प्लस कॉट बीटा 0 होणार आहे. सो कन्सिडर दॅट रॅन्डम पॉइंट और व्हेरिएबल पॉइंट ॲज x, y. इथे x1 y1 बोलतो, त्या पॉइंटला आपण x1 y1 असं कन्सिडर करूया. y is equal to mx plus c be the tangent to the circle. हे सिम्प्लिफाय केलं, इथेपर्यंत आलोय आपण. ओके, आता पहा काय करतो आपण. एमच्या फॉर्म मधला क्वाड्रेटिक आला, हे ऑलरेडी आपण काढलं होतं पहा. असं एमच्या फॉर्म मधला क्वाड्रेटिक आला. तुम्हाला रिलेशन डेव्हलप करायचं x1 आणि y1 मध्ये, x1 आणि y1 मधलं तुम्हाला रिलेशन डेव्हलप करायचं, हे तुम्ही समजून घ्याल काय. ओके, आता मला असं वाटतं यार की दिस क्वाड्रेटिक इन टर्म्स ऑफ एम, इथे दोन रूट्स येतील, बरोबर ना. एमच्या दोन व्हॅल्यूज येतील ना, क्वाड्रेटिकच्या दोन व्हॅल्यूज असतात की नाही, क्वाड्रेटिक इक्वेशनला सॉल्व्ह केलं तर दोन व्हॅल्यूज मिळत असतात ना. सो तुम्हाला इथे एमच्या दोन व्हॅल्यूज मिळतील. ठीक आहे यार, एमच्या दोन व्हॅल्यूज मिळतील, बट त्या दोन व्हॅल्यू कशा पाहिजे हे थोडंसं विचार करूया आपण. ते आपल्याला बोलताय कॉट अल्फा प्लस कॉट बीटा शुड बी इक्वल टू 0. व्हॉट इज कॉट अल्फा? कॉट अल्फा तुम्ही 1/tan अल्फा लिहू शकता, प्लस व्हॉट इज कॉट बीटा? 1/tan बीटा. Okay, it should be equal to 0, cross multiplication. Okay, so tan beta plus tan alpha divide by tan alpha tan beta, it should be equal to 0. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे यार, tan beta म्हणजे काय, tan beta म्हणजे काय, याचा स्लोप m2, tan alpha म्हणजे काय, याचा स्लोप m1. सो न्यूमरेटर मध्ये तर m1 plus m2 आहे, होल डिवाइड बाय दिस इज m1 into m2, दिस इज m1 into m2 and that has to be 0. तो 0 असला पाहिजे. मग ते आपल्याला असं सांगतात यार की सम ऑफ स्लोप बाय प्रोडक्ट ऑफ स्लोप शुड बी इक्वल टू 0. सो इथून ना एमच्या मला अशा व्हॅल्यू मिळायला पाहिजे, सो दॅट सम ऑफ स्लोप डिवाइड बाय प्रोडक्ट ऑफ स्लोप हॅज टू बी 0. मला तर माहिती आहे सम ऑफ स्लोप म्हणजे मायनस ऑफ बी बाय असतो, मायनस ऑफ बी बाय ए काय पहा, ए दिस सम ऑफ स्लोप मायनस ऑफ बी बाय प्रोडक्ट ऑफ स्लोप तर सी बाय असतो, सी y1 square minus r square c by a is x1 square minus r square, it has to be 0. म्हणजे हे आणि हे कॅन्सल होणार की नाही, ते दोघे कॅन्सल होणार की नाही. हा तिकडे जाऊन असं पण मल्टिप्लाय होऊन 0च बनणार आहे शेवटी, हे तर मायनस मायनस प्लस बनणार आहे. पण तुम्हाला हे समजलं पाहिजे, हे सर्व सिम्प्लिफाय केल्यानंतर ना तुम्हाला असं इक्वेशन बनणार आहे 2x1 y1 is equal to 0. दॅट मीन्स x1 y1 is equal to 0. तुम्हाला हेच तर करायचं होतं ना, रिलेशन डेव्हलप करायचं होतं ना, x1 आणि y1 मध्ये रिलेशन डेव्हलप करायचं होतं की नाही. सो लोकस ऑफ पॉइंट P इज गिवन बाय xy इज इक्वल टू 0. हे पहा, x1 y1 च्या जागी मी आता इथे xy बोलेन, xy इज इक्वल टू 0 बोलेन, बरोबर ना. त्या पॉइंटला ऍक्च्युअल मध्ये x, y कन्सिडर केलं होतं, बट आपण x1 y1 कन्सिडर केलंय जस्ट बिकॉज हे कन्फ्युजन नको इथं, नाही का. लाईनचं पण इक्वेशन y इज टू mx प्लस c, तिथे पण x आणि y होतं, सो तो कन्फ्युजन नको म्हणून मी तिथे x1 y1 असं कन्सिडर केलं होतं. सो हा जरा प्रोसेस. येस, नेक्स्ट सम पाहूया आता काय बोलतात पुढच्या क्वेश्चन मध्ये. आता कॉन्सेप्ट आहे पहा डायरेक्टर सर्कलचा. डायरेक्टर सर्कल काय असतो, डायरेक्टर सर्कल काय असतो पहा, डेफिनेशन पहा. लोकस ऑफ पॉइंट्स फ्रॉम विच, ओके, लोकस ऑफ पॉइंट्स फ्रॉम विच टँजंट्स टू द सर्कल आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आता याचे दोन मेथड्स आहेत, नीट पहा, समजून घ्या. डेफिनेशन काय बोलतात व्यवस्थित समजून घ्या.
locus of a point from which tangent to the circle are perpendicular. तुम्हाला असे पॉइंट शोधायचे आहेत की जिथून टँजंट ड्रॉ केला ना या गिवन सर्कलला, तर ते दोनही टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असले पाहिजे. असे पॉइंट तुम्हाला शोधायचे ऍक्च्युअली. हा एक पॉइंट आहे यार, हा पॉइंट असेल तर हा पॉइंट का नसणार आहे? एक्झॅक्टली सेम डिस्टन्स होती. हा पॉइंट का नसणार आहे? इथून पण जर का तुम्ही टँजंट ड्रॉ कराल तर परपेंडिक्युलर, सेम डिस्टन्स. हा पॉइंट का नसणार आहे इथे? इथून पण जर का तुम्ही टँजंट ड्रॉ कराल दे आर परपेंडिक्युलर, बरोबर, सेम डिस्टन्स गाईज. इथून पण तुम्ही टँजंट ड्रॉ कराल दे आर परपेंडिक्युलर. सो तुम्हाला असं समजेल यार की असे पॉइंट जर का तुम्ही कनेक्ट करत जाल ना, यू विल गेट अनदर सर्कल. तुम्हाला एक आणखीन एक सर्कल मिळेल, हा वाला सर्कल, समजतो का? तुम्हाला एक आणखीन एक सर्कल मिळेल, हा वाला. तर या सर्कलवरच्या कोणत्याही एका पॉइंटवरतून जर का तुम्ही टँजंट्स ड्रॉ केले ना रे, तर ते दोन्ही टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. सो दॅट लोकस इज कॉल्ड ॲज डायरेक्टर सर्कल. त्या लोकसला आपण त्या सर्कलला आपण डायरेक्टर सर्कल बोलतो. येस, म्हणजे त्या डायरेक्टर सर्कलवरतून तुम्ही टँजंट ड्रॉ करा रे, ते दोन टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. पाहून घ्या, काय कंडिशन व्यवस्थित पाहून घ्यायचं, एक्सप्लेनेशन पाहून घ्याल. दोन वे मध्ये मी याचं प्रूफ सांगतो मी तुम्हाला. आता पहिले तर समजून घ्या की माहितीच नाही आपल्याला की तो सर्कल बनणार आहे. तो सर्कल बनणार आहे माहितीच नाही आपल्याला. फक्त इतकं तुम्ही डेफिनेशन पहा, लोकस ऑफ अ पॉइंट फ्रॉम विच टँजंट्स टू द सर्कल आर परपेंडिक्युलर टू इच अदर. काय बनणार आहे हे आयडियाच नाही आपल्याला, ठीक आहे ना. सो ज्याचा लोकस फाइंड करायचा असतो त्या पॉइंटला आपण एक्स कॉमा वाय बोलतो. हे तरी तुम्हालाही माहिती. कन्सिडर दॅट पॉइंट एज एक्स कॉमा वाय. येस और नो? ठीक आहे, चलो आता पहा रे पुढे काय सांगतो मी तुम्हाला. लेट y is equal to mx plus c means again plus or minus r under root 1 plus m square with the tangent to the circle. या सर्कलला तो टँजंट आहे असं ॲज्युम करतो मी 2 मिनिटासाठी. ॲज्युमिंग दिस ॲज अ स्टँडर्ड सर्कल. हा स्टँडर्ड सर्कलला ॲज्युम करून मी ही थोडीशी गोष्ट एक्सप्लेन करतोय बरं इथं. ओके, हा स्टँडर्ड सर्कल आहे असं मी ॲज्युम करतो इथं. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. सो हा जो फर्स्ट डेरिवेशन येणार आहे हा स्टँडर्ड सर्कलचा डेरिवेशन आहे, आणि जो सेकंड डेरिवेशन असेल ना, ओके, तर तो सर्वांसाठी ॲप्लिकेबल आहे. ओके, सो असे दोन अप्रोचेस आहेत वेगळे. सो स्टँडर्ड सर्कलसाठी मी आधी थोडंसं एक्सप्लेन करतो इथे, पाहून घेऊया. सो लेट दिस सर्कल बी अ स्टँडर्ड सर्कल. ओके, आउटसाइड पॉइंट होतून टँजंट ड्रॉ करतोय मी, अँड दॅट बोथ ऑफ दिस टू टँजंट शुड बी परपेंडिक्युलर टू इच अदर. सो असे पॉइंट्स आपल्याला कलेक्ट करायचे आहे आणि पाहायचे की काय बनतोय. सो दिस इक्वेशन ऑफ टँजंट टू दी सर्कल, स्टँडर्ड सर्कल. ओके, ठीक आहे, हा इकडे येतो. ओके, असा बनतोय. डन. दॅट पॉइंट नीड्स टू सॅटिस्फाय द इक्वेशन. या पॉइंटला मी सध्या x1 y1 बोलतोय. ओके, x1 y1 पॉइंट टाकून दिला. दॅट पॉइंट नीड्स टू सॅटिस्फाय द इक्वेशन. ओके, ठीक आहे, चलो स्क्वेअर करतोय. दोन्ही साईडला स्क्वेअर केला असा एक काहीतरी इक्वेशन बनला, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतो इन टर्म्स ऑफ m. इथपर्यंत आपण आतापर्यंत केलंच आहे. आता काय माहिती का, m च्या फॉर्म मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन विल गिव्ह यू 2 व्हॅल्यूज ऑफ m. आपल्याला तो 2 व्हॅल्यू ऑफ m देतो. m म्हणजे स्लोप ना, म्हणजे तो याचा आणि याचा दोघांचा पण स्लोप देतो. That means roots of this quadratic equation are m1 and m2 actually. याला बोलतो m1 आणि याला बोलतो मी m2. Roots of that quadratic equation, okay, are m1 and m2. But ते roots तुम्हाला कसे पाहिजे माहिती का? m1 into m2 has to be minus of 1. ते म्हणणार का? यार m1 into m2 minus 1 का? Because these two tangents are perpendicular to each other. That means याचा slope into याचा slope has to be minus of 1. That means product of slopes is equal to minus 1. That means product of roots is equal to minus 1. m1 m2 काय त्याचे रूट्स आहेत ना, म्हणजे रूट्सचा प्रोडक्ट मायनस 1 पाहिजे. बट रूटचा प्रोडक्ट तर मायनस सी बाय रूटचा प्रोडक्ट जो असतो दॅट इज सी बाय हॅज टू बी मायनस ऑफ 1. व्हॉट इज सी? y1 स्क्वेअर मायनस ऑफ r स्क्वेअर बाय a. व्हॉट इज a? x1 स्क्वेअर मायनस ऑफ r स्क्वेअर हॅज टू बी मायनस ऑफ 1. करा, हे सिम्प्लिफाय करा. हे काय बनतं पहा, y1 स्क्वेअर मायनस ऑफ r स्क्वेअर इज इक्वल टू, हा तिकडे जाऊन मायनस ऑफ x1 स्क्वेअर प्लस r स्क्वेअर. येस और नो? हा मायनस x1 स्क्वेअर इथे येतो. सो x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. हा मायनस r स्क्वेअर तिकडे जातो, 2r स्क्वेअर बनतो. म्हणजे तुम्हाला हे सांगतात ते इनडायरेक्टली की तो जो लोकस बनतो ना, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअरचा फॉर्मॅट आठवतो का तुम्हाला? सर्कलचंच इक्वेशन आहे. x1 स्क्वेअर ओके प्लस y1 स्क्वेअर ओके इज इक्वल टू रूट ऑफ 2r होल स्क्वेअर.
असा तो फॉर्मॅट बनतोय. म्हणजे इनडायरेक्टली मी तुम्हाला हे सांगतोय पहा की हा जो पॉईंट आहे ना, की ज्या पॉईंट पासून टँजंट ड्रॉ केलं तर ते दोन्ही टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. दॅट पॉईंट लाईज ऑन दॅट इक्वेशन. कोणता इक्वेशन? x² + y² = √2r होल स्क्वेअर. या इक्वेशनवरती तो पॉईंट असतो. हा तर सर्कलचं इक्वेशन आहे, x² y² = r². हा अशा सर्कलचं इक्वेशन आहे, हा अशा सर्कलचं इक्वेशन आहे. ओके, ओके. सो सी गाइज, हा अशा सर्कलचं इक्वेशन आहे पहा. हा अशा सर्कलचं इक्वेशन आहे हुज रेडियस इज √2 टाइम्स द रेडियस ऑफ ओरिजिनल सर्कल. ओरिजिनल सर्कलच्या रेडियस पेक्षा √2 टाइम्स रेडियस करायचा. यू विल गेट डायरेक्ट सर्कल. सिंपल, यू विल गेट डायरेक्ट सर्कल. क्लिअर आहे? या सर्कलवरतून कोणत्याही पॉईंटवरतून होणार आहे, दोन टँजंट ड्रॉ कराल ना, टँजंट्स मस्ट बी परपेंडिक्युलर टू इच अदर. तेच तर आपण प्रूव्ह केलं इथे आता. हा फर्स्ट मेथड झाला. तुम्हाला मे बी सेकंड मेथड थोडंसं इझी वाटेल. सेकंड मेथड जो येणार आहे, सेकंड मेथड डेफिनेटली तुम्हाला कम्पेअर टू फर्स्ट मेथड इझी वाटणार आहे. आता सेकंड मेथडमध्ये हा वाला पॉईंट तुम्ही सोडून द्याल, इथे बिलकुल पाहायचं नाही काही. ओके, बाय युझिंग जॉमेट्री मी हा सेकंड मेथड प्रूव्ह करतो इथं. आता यासाठी सर्कल हा स्टँडर्ड सर्कल असला पाहिजे नसला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. अशी हा अँगल 90 पाहिजे तुम्हाला, फाईन. दिस सेंटर, हा सेंटर असेल सर्कलचा, यस. रेडियस, रेडियस, यस. हा 90 असेल, हा 90 असेल, हा 90 असेल. अरे दॅट मीन्स दिस हॅज टू बी 90 अगेन. हा आर आहे. ओके, हा पण आर आहे. 90 90 90 90 आर आर सेम सेम. दॅट मीन्स दिस स्क्वेअर. दॅट मीन्स दिस हॅज टू बी आर अगेन. हा पण आर असला पाहिजे. सो हा आर असेल, हा आर असेल. बाय युझिंग पायथागोरस फाइंड दिस डिस्टन्स. यू विल गेट √2 टाइम्स आर. r² + r² = हायपोटेन्यूस स्क्वेअर. राईट अँगल ट्रायंगल आहे ना हा. r² + r² should be hypotenuse square. So you will get hypotenuse as √2 times r. समजतंय तुम्हाला? आणि लॉजिक तर आपल्याला हे सांगतं यार की पहा, सेंटर पासून √2 टाइम्स r डिस्टन्स वरती जाऊन टँजंट ड्रॉ केलं तर परपेंडिक्युलर आहे. यस, सेंटर पासून सेम 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 डिस्टन्स √2 टाइम्स r डिस्टन्स वरती जाऊन टँजंट्स ड्रॉ केले तर टँजंट्स आर परपेंडिक्युलर. यस, सेंटर पासून √2r डिस्टन्स जाऊन टँजंट्स ड्रॉ केल्यानंतर टँजंट्स आर परपेंडिक्युलर. सो ऑल सच पॉइंट्स दे विल फॉर्म अ सर्कल हियर. हे सर्व पॉइंट्स ना एक सर्कल बनवतील. बरोबर? या सर्कलला बोलतो आपण डायरेक्टर सर्कल. आणि याचं प्रॉपर्टी काय पहा, रेडियस ऑफ दॅट डायरेक्टर सर्कल. त्या डायरेक्टर सर्कलचा रेडियस ना √2 टाइम्स ओरिजिनल सर्कल असला पाहिजे. ओरिजिनल सर्कलचा √2 टाइम्स रेडियस असला पाहिजे त्याचा. ओरिजिनल सर्कलचा √2 टाइम्स तो बिगर असला पाहिजे. ओके, अँड कॉन्सेंट्रिक असला पाहिजे. हे पहा, दोघांचा सेंटर सेम आहे, दोघांचा सेंटर इज सेम, बस रेडियसचा डिफरन्स आहे. सो या सर्कलवरतून कोणत्याही पॉईंटवरतून ज्यावेळेस तुम्ही दोन लाईन्स, दोन टँजंट्स ड्रॉ कराल, अँगल बिटवीन दोज टँजंट्स इज इक्वल टू 90 डिग्री. यस, आय होप तुम्हाला हा समजला कॉन्सेप्ट. क्वेश्चन घेऊया आपण याच्यावरती आता एक. यस, असी काय बोलतात, फाइंड इक्वेशन ऑफ डायरेक्टर सर्कल टू दिस पर्टिक्युलर सर्कल. पहा, इक्वेशन ऑफ गिवन सर्कल काय आहे? x² + y². ओके फाईन. + 4x + 6y -12 = 0. हा गिवन सर्कल आहे. हुज सेंटर इज गिवन बाय, याचा हाफ करा 2, रिव्हर्स करा -2. फाईन. याचा हाफ करा 3, रिव्हर्स करा -3. सो याचा सेंटर हा आहे पहा, -2, -3. आता याच्यानंतर काय करायचं माहिती का तुम्हाला? डायरेक्टर सर्कलचं इक्वेशन फाइंड करायचं. बट तुम्हाला कॉन्सेप्ट तर माहिती. हा डायरेक्टर सर्कल जो असतो, हा येल्लो वाला, त्याचा रेडियस जो असतो दॅट इज √2 टाइम्स दी रेडियस ऑफ इनर सर्कल. सो तुम्हाला बाय डिफॉल्ट आतमधल्या सर्कलचा रेडियस फाइंड करायचाच आहे. Now we know that radius of inner circle is equal to √g², that is 2² 4, plus f², that is 3² 9, minus of c is -12 here. ओके, काय बनतो रे रेडियस? पहा बरं, हे काय बनतं? हे 13, ओके 5 बनतो. रेडियस तुमचा 5 बनतो. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे पहा, येलो सर्कलचा रेडियस इज √2 टाइम्स 5. अँड व्हॉट इज इक्वेशन ऑफ येलो सर्कल? येलो वाला सर्कलचा रेडियस इक्वेशन काय असलं पाहिजे? x - h होल स्क्वेअर, फाईन, प्लस y - k होल स्क्वेअर इज इक्वल टू r². काय रेडियस? पहा, रेडियस पहा, √2 टाइम्स 5 इज रेडियस. √2 टाइम्स बिगर असला पाहिजे. √2 टाइम्स बिगर असला पाहिजे. सिंपल. हा झाला इक्वेशन. तर एक्सपांड कराल, यू विल गेट इक्वेशन ऑफ दिस डायरेक्टर सर्कल हियर. ओके.